सिनेमामध्येच करिअर करायचं आहे तर तुम्ही सिनेमॅटिक ऍक्टिंगवर फोकस करायलाच पाहिजे, जी 100% ड्रॅमॅटिक ऍक्टिंग पेक्षा डिफरंट आहे. आता कशी? आता सिनेमा अभिनय जो आहे तो सिनेमा अभिनय बेसिकली सगळा तंत्रज्ञानावर आधारित आहे. सिनेमा इज अ टोटली टेक्निकल पार्ट. हे तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल. सिनेमा हा टोटल टेक्निकल पार्ट आहे. म्हणजे सिनेमाच्या स्क्रिप्ट रायटिंग पासून ते सिनेमा रिलीज होईपर्यंत म्हणजे पडद्यावर दिसेपर्यंत प्रत्येक डिपार्टमेंटला, प्रत्येक गोष्टीमध्ये सिनेमाच्या टेक्निकल पार्ट येतो. आता हे मी सांगायची तुम्हाला फार गरज असेल असं मला वाटत. त्यामुळे सिनेमाचा अभिनय आणि नाटकाचा अभिनय हा टोटल डिफरंट बनतो, टोटल वेगवेगळा असतो. इकडे नाटकामध्ये रिॲक्ट होण्याच्या पद्धती वेगळ्या आहेत, नाटकामध्ये रिॲक्शन्स देण्याच्या पद्धती वेगळ्या आहेत, बोलण्याच्या पद्धती वेगळ्या आहेत, प्रेझेंट होण्याच्या पद्धती वेगळ्या आहेत, कॅरेक्टर स्टडी करण्याच्या पद्धती वेगळ्या आहेत. सिनेमामध्ये कॅरेक्टर स्टडी करण्याच्या पद्धती वेगळ्या आहेत, बोलण्याच्या पद्धती वेगळ्या आहेत, रिॲक्ट होण्याच्या पद्धती वेगळ्या आहेत. सिनेमासारखं नाटकात रिॲक्ट होऊन चालणार नाही, नाटकासारखं सिनेमात रिॲक्ट होऊन चालणार. आणि म्हणून बरीच पोरं आपली फेल जातात. अर्थात बरीच पोरं अकॅडमीज वगैरे करतात, परंतु अकॅडमीज मध्ये तुम्हाला कधीही कुठेही बारीक सारीक गोष्टी सांगितल्या जात नाहीत, कारण त्यांना तुम्हाला मोठंच करायचं नसतं. त्यांना त्यांचीच पोरं मोठी करायची असतात, तुम्हाला मोठी करून बाकी त्यांची पोरं कधी मोठी होणार? फॉर एक्झाम्पल समजा XYZ व्यक्तीनं कुणीतरी तुम्हाला घेतलं आणि केलं, तर तुम्हाला तो मोठा करी का त्याच्या पोराला लॉन्च करेल? तर मग शेतकऱ्यातील गोरगरीब पोराने किंवा सर्वसामान्य गावातील पोरांनी जायचं कुठं, हा मोठा प्रश्न आहे. आणि प्रत्येकाला 60,000, 70,000, 80,000, 90,000, 1,00,000 रुपये फी परवडणार आहे का? तर ती डेफिनेटली नाही परवडणार. आणि माझं तर स्पष्ट मत आहे की एवढ्या फीस देऊन शिकायचंच नसतं. माझं तर स्पष्ट मत आहे की जी गोष्ट 10-20,000 रुपयात होते, त्या गोष्टीसाठी एवढ्या मोठ्या फीज वरती जायची गरज नसते. आणि जाणार असाल तर त्याची पूर्ण चाचपणी करून तुम्ही गेला पाहिजे. हे सगळ्यात महत्वाचं आहे की तुम्हाला काय शिकायचं. आणि तुमचा पहिल्यांदा सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमचा रोडमॅप तुमच्या डोक्यात क्लिअर पाहिजे की मला जायचं कुठे. जसं मगाशी म्हटलं मी की आशिषला मुंबईला जायचंय, तर आशिषनं मुंबईची गाडी पकडणं गरजेचं आहे. आशिषला जायचंय मुंबईची, आशिष म्हणतो काय नाही, नागपूरला जातो, संत्री खातो, मुंबईला जातो. म्हणजे संत्री किती महाग पडणार आहेत त्याला, हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि म्हणून अशी बरीच पोरं आपली भरकटल्यासारखी फिरतात आणि बरीच पोरं नको त्या पद्धतीनं वाहत जातात या इंडस्ट्रीमध्ये, हे समजून घेतलं पाहिजे. आता तुम्हाला बेसिक फरक कळाला असेल, अभिनय म्हणजे ड्रामॅटिक अभिनय आणि सिनेमॅटिक अभिनय. तर तुम्हाला कोणता करायचा हे तुम्ही पहिलं ठरवलं पाहिजे. तुम्हाला कुठे करिअर करायचं. मला सिनेमात करिअर करायचंय म्हणून मी धडपडतो. माझ्याकडे येणारा मॅक्झिमम क्राऊड जो आहे तो सिनेमासाठीच धडपडतो. यामध्ये या लाईनमध्ये येत असताना कुणीही तुम्ही कधीही असं स्वप्नात घेतलं नसेल किंवा पाहिलं नसेल स्वप्न किंवा विचार केला नसेल की काय नाही मला नाटकामध्येच आयुष्यभर करिअर करायचं. प्रत्येकाचं स्वप्न तुमचं आहे की तुम्ही स्क्रीनवर येणार आहात. प्रत्येकाचं स्वप्न तुमचं आहे की तुम्हाला स्क्रीनवर स्वतःला बघायचं आहे, घरच्यांना तुम्हाला स्क्रीनवर दाखवायचं आहे आणि तुमचं पोस्टर कुठेतरी छान ठिकाणी लागलेलं घरच्यांना दिसावं किंवा स्वतःला दिसावं. आणि त्यातून सगळ्यात महत्वाचं आशिष, त्यातून सगळ्यात महत्वाची गोष्ट की 4 पैसे अर्निंग चांगलं झालं पाहिजे. जर तुम्ही या लाईन मधून पैसे कमवू शकत नसाल तर या लाईन मध्ये येऊ नका. या लाईन मध्ये यायचं तर पैसे कमवण्यासाठी यायचं. या लाईन मध्ये प्रचंड पैसा आहे. फक्त तुमची तुमच्या कामावर निष्ठा पाहिजे. तुम्ही तुमच्या कामाच्या बाबतीत प्रामाणिक पाहिजे. कामासोबत एकसंग पाहिजे. एकाग्रतेनं तुम्ही दिलेला पोर्शन, दिलेला स्टडी, दिलेला वर्कआउट तुम्ही करत गेला पाहिजे. स्वतःचा वर्कआउट स्वतः ठरवत गेला पाहिजे. आणि माझा रस्ता मला कुठं पोहोचायचा हे ध्येय जोपर्यंत तुम्ही कन्फर्म करणार नाही, ध्येय जोपर्यंत तुमच्या डोक्यामध्ये फिट करणार नाही, हृदयामध्ये ठसवणार नाही, तोपर्यंत तुम्ही पुढे जाऊ शकणार नाही. फक्त मला अभिनेता व्हायचा आहे असं रोज उठला ना की म्हणायचं असं मला अभिनेता व्हायचं आणि झोपायचं, असं म्हणून अभिनेता होईल का? नाही. बर, सगळ्यात मोठी आपली चूक अशी आहे की आपण काहीच न शिकता, काहीच न करता, काहीच अनुभव न घेता उठतो ना ऑडिशनला जाऊन धडकतो. आणि आपण काय होतो, अरे 50 ऑडिशन दिले यार, कुठं सिलेक्शन होत नाही, ही लाईन काही खरी नाही. अरे ही लाईन खरी नसती तर इतके वर्ष चालली नसती. पहिलं समजून घ्या की आपण कोणत्या पद्धतीने स्ट्रगल करतोय. स्ट्रगल करण्याच्या पद्धती समजून घ्या, स्ट्रगल करण्याचे रस्ते समजून घ्या. जोपर्यंत तुम्हाला स्ट्रगलचे रस्ते समजणार नाही तोपर्यंत तुम्ही सक्सेस नाही होणार. म्हणूनच मी सतत उदाहरण देतो ना, जायचंय मुंबईला आणि जातोय नागपूर, काही गरजच नाही ना. तू पहिल्यांदा तय कर तुला कोणती गाडी पकडायची, डोक्यात फिट कर. मग त्या गाडीसाठी मला खर्च किती येणार आहे,
मग तुम्ही कसा अवेलेबल करणार आहे? जायचंय तुला तर तुलाच त्याचं तिकीटचा खर्च मॅनेज करावा लागणार ना. इंजिनियर व्हायचा इकडे गोरखला, तर गोरखचा इंजिनिअरिंगचा खर्च शेजारी का भरेल? का भरेल? मला सांगा, आशिषला हिरो व्हायचंय, शेजारी म्हणेल का आशिष हा छान तू हिरो व्हायचं ठरवलंयस, आता माझ्याकडून 1,000 रुपये घेऊन जिम लाव बाबा, मस्त तुला लाली पावडर मी सगळे आणून देतो. कोण म्हणेल चल माझ्याकडून एक देखना दिस, तू माझ्याकडून 1 किलो बेसनचं पीठ तुला रोज लाव. कोणीही म्हणणार नाही, उलट तुम्हाला नावं ठेवतील, तुमचे पाय ओढतील. म्हणून स्वतःला स्वतः मॅनेज करावं लागेल तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी. म्हणजे याला प्री इन्व्हेस्टमेंट म्हणतात. स्वतःवरती जोपर्यंत तुम्ही प्री इन्व्हेस्टमेंट करणार नाही तोपर्यंत तुम्ही डेव्हलप होणार नाही. जोपर्यंत तुम्ही डेव्हलप होणार नाही तोपर्यंत तुम्ही सक्सेस होणार नाही. हे सक्सेसचा खरा मंत्र तुमच्या लक्षात आला पाहिजे. आपण प्री इन्व्हेस्टमेंट करायलाच घाबरतो, आपण प्री इन्व्हेस्टमेंट करायलाच पुढे येत नाही. पाहिजे मला सगळं पण फुकट पाहिजे. अरे कसं देतील? कसं फुकट देतील? शक्यच नाही. कुठलीच गोष्ट कुठल्या या जगामध्ये फुकट मिळत नाही. मिळत असेल तर ती घेऊ नये, ती धोकादायी असते. हे पहिल्यांदा समजून घ्या. त्यामुळे इंजिनियर होऊन तुम्हाला 15 वर्ष शिकून तुम्ही इंजिनियर होणार आहे, मग तुम्ही 15-20 हजार पगार घेणार आहे. एवढं घासल्यानंतर आणि आपण डायरेक्ट म्हणतोय की मला घ्या, मला स्टार बनवा, मला पडद्यावरती आणा. कोण आणेल तुम्हाला? का आणेल आणि का आणावं त्यानं? हा महत्वाचा मुद्दा आहे ना. पोरं 5-5, 6-6 वर्ष एनएचडी मध्ये घासतात. 5-5, 6-6 वर्ष एफटीआय मध्ये घासतात. तरी सिनेमात येताना येतंय आमच्याकडे म्हणते टीसीआर लिहायला घ्या मला. 5 वर्ष मी त्या पोराला, माझ्याकडे पोरगा आलं होतं मध्यंतरी, एफटीआय केलेलं पोरग डिरेक्शनसाठी, त्याला टीसीआर लिहिता नाही आला सर. मग विचार करा, त्याला म्हटलं तू 5 वर्ष घासून टीसीआर लिहायला आलाय, त्याच्या इथं 5 वर्ष घासलेस तर प्रॅक्टिकल नॉलेज मध्ये तू वर केला असतास. म्हणजे आपण कशा पद्धतीनं जायचंय आणि कोणत्या रस्त्याला जायचं हे आपण क्लिअर ठरवलं पाहिजे आणि त्या पद्धतीनं स्ट्रगल केला पाहिजे. स्ट्रगलचे रस्ते समजून घेतले पाहिजे पहिल्यांदा. हा महत्वाचा मुद्दा या ठिकाणी तुमचा क्लिअर झाला असेल असं मला वाटतं. तुम्हाला हे समजलं असेल की बेसिकली ड्रामा, सिनेमा यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. आता दुसरा पार्ट लक्षात घ्या. टीव्ही सिरियल ज्यांनी बघितले असतील किंवा ज्यांनी शूटिंग केलं असेल छोट्या मोठ्या रोलसाठी किंवा ज्युनियर मध्ये व्हॉट एव्हर कुठे तर तुम्ही केला असेल, काय केलं असेल, तर सिरियलचा अभिनय आणि सिनेमाचा अभिनय यात पण फरक आहे. सिरियलचे ब्लॉक आणि सिनेमाचे ब्लॉक यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. इथली टेक्निकल भाषा आणि सिनेमाची टेक्निकल भाषा यात जमीन आसमानचा फरक. म्हणून ही 3 ठिकाणं जी आहेत ना, 3 वेगवेगळी ठिकाणं आहेत. त्या 3 ठिकाणावरती तुम्हाला स्वतःची मातब्बरी गाजवावी लागेल. त्यावेळी तुम्ही सक्सेसफुल ऍक्टर म्हणून पैसे मागू शकता लोकांच्या. हा, काम प्रचंड आहे या लाईन मध्ये, काम प्रचंड आहे. इतकं काम आहे, काम करून तुम्ही थकाल. पण काम त्यांच्यासाठी आहे ज्यांना काम येतं. काम त्यांच्यासाठी नाही जे नुसते दुसऱ्याच्या नावाने गळे काढतात. हा मुद्दा समजून घ्या. आपण मराठी पोर आहे ना, आपण मराठी पोरांनी बेसिक गोष्टी समजून घेतल्या पाहिजे. एकमेकाचे पाय ओढण्यापेक्षा एकमेकाला सपोर्ट करून कसे पुढे जाता येईल हे पहिल्यांदा आपण बघितलं पाहिजे या लाईन मध्ये. नाहीतर आज लाईटमॅन पासून ते इलेक्ट्रिशियन पर्यंत आणि कॅमेरामन पासून स्पॉट बॉय पर्यंत सगळे भय्ये भरलेत आपल्या लाईन मध्ये. मराठी इंडस्ट्रीतलं सांगतोय मी. उद्या जाऊन ऍक्टर सुद्धा त्यांचेच येतील. ते म्हणा आम्हाला मराठी छान बोलता येतं, आम्हीच करतो का. आता मी सिरियलचं नाव नाही सांगत, मी 1-1.5 वर्षापूर्वी एक सिरियल करत होतो. त्यात जवळजवळ 30% पोरं गुजराती होती. मराठी शिकून ती काम करत मराठी सिरियलला. आणि आमची पोरं मराठी असून मराठी सिरियल पर्यंत पोहोचू शकली नाही. हे दुर्भाग्य आहे आपलं, कारण आपल्याला वाटा नाही कळल्या. वाटा कळल्या नाही, कुणी जाणवून दिल्या नाही, कुणी तिथपर्यंत पोहोचायला मदत केली नाही. ऍक्च्युली खरी इंडस्ट्री तुम्हाला समजली पाहिजे. खरी इंडस्ट्री खूप वेगळं आहे. इंडस्ट्री 2 विभागामध्ये विभागली गेली. आता हा मुद्दा सगळ्यांनी प्रत्येकाने व्यवस्थित ऐका बरं का. 2 विभागामध्ये इंडस्ट्री विभागली गेली, 90% आणि 10%. आता ही 2 बोट आहेत ना, तर 90% विभागली गेलेली एक इंडस्ट्री आहे, त्यामध्ये जास्त लोक आहेत. ऑब्व्हियसली 90% तर जास्त आहेत आणि 10%ची इंडस्ट्री ह्यात कमी लोक आहेत, कारण ती 10% इंडस्ट्री मी तुम्हाला तर सांगितली त्या पद्धतीने. आता मला सांगा, सक्सेस कुठली लोक असतील यातली? तर ही 10% आहेत ना, ही सक्सेस लोक. ही 10% तुम्हाला वारंवार दिसतात पडद्यावरती. ही 10% लोक टीव्हीवरती दिसतात, सिनेमामध्ये दिसतात, वेब सिरीज मध्ये किंवा अदर प्रोजेक्ट्स मध्ये तुम्हाला दिसत राहतात. आणि ही 90% लोक कोण आहेत मग? ही 90% लोक ती आहेत जी मगाशी मी तुम्हाला सांगितलं, मी 45 सिरियल केल्या, 42 सिरियल केल्या,
मी 25 वेब सिरीज केल्या, आपण कुत्र ओळखत नाही गल्लीतलं. त्याला सांगावं लागतं. बघा, मी अलीकडे कधी कधी स्टेटस बघतो ना, फॉर एक्झाम्पल बाळू मामाची सिरियल केली, तर ते फोटो काढते त्या स्क्रीनचा आणि स्टेटसला लावतोय, तिकडे बाण दाखवतोय असा, मी तिथं आहे बघा कोपऱ्यात. ही अवस्था आहे आपली. ही अवस्था आहे आपली. आपण असले कलाकार व्हायचं आहे की तुम्हाला इंडिपेंडेंट तुम्ही पोस्टरवर दिसाल असे कलाकार व्हायचं आहे, हे तुमच्या हातात डिसिजन आहे. आणि सगळ्यात महत्वाचं माझं स्पष्ट मत आहे, तुम्हाला जर या लाईन मध्ये यायचंच आहे, टिकायचंच आहे, तर प्रचंड पैसा कमवण्यासाठी या. ती कमवण्याची गणित समजून घ्या आणि दुसरी गोष्ट सगळ्यात महत्वाची, वास्तवता समजून घ्या. जोपर्यंत तुम्ही वास्तवता समजून घेणार नाही, मला काहीतरी खूप येतंय, मला सगळ्यातलं सगळं कळतंय, हे जर तुमच्या डोक्यात असेल तर तुम्ही 100% फेल आहे. कारण बच्चन साहेबांसारखा दिग्गज माणूस सुद्धा जर म्हणत असेल की मी अजून शिकतोय, आपण कुठल्या झाडाची मुळे आहे? हे समजून घ्या. वास्तवतेवर यायला पाहिजे. आपली पोरं ना वास्तवतेवरती येत नाही, अजिबात वास्तवतेवरती येत नाही. फक्त दुसऱ्यावर शंका घेणं आणि दुसऱ्याच्या नावानं खडे फोडणं, इथपर्यंतच आपली लोक आहेत. त्याच्या पलीकडे काहीच नाही, असं माझ्या लक्षात आलं अलीकडच्या काळामध्ये. म्हणून मी हा एक पॅटर्न चालू केला की बाबा ठीक आहे, मला लोकांपर्यंत डायरेक्टली नाही कनेक्ट होता येत, तर या ऑनलाईनच्या माध्यमातून पोरांशी कनेक्ट होऊ, त्यांना काही नॉलेज देता येते तर आपण देऊ, आणि त्यातले काही कनेक्ट होत असतील मुलं त्यांना घेऊन आपण तयार करण्याचा प्रयत्न करू. हा सगळ्यात महत्वाचा हेतू यातला आहे. आता बेसिकली तुम्हाला ज्यावेळी इकडे शिकायचं आहे या लाईन मध्ये, मग शिकायचं तर मग काय शिकायचं, सिनेमॅटिक ऍक्टिंग मध्ये पण काय शिकायचं. सगळ्यात महत्वाचं तुम्हाला जे मी सांगितलं की 3 टप्पे, नाटक, सिरियल आणि सिनेमा. तर तुम्हाला यायचंच आहे ना या लाईन मध्ये, तर एकदा डायरेक्ट ग्रॅज्युएशनचाच विचार करा ना तुम्ही. एकदा सिनेमाचा विचार करा तरी, किमान विचार करायला काय हरकत आहे. आपण विचारच नाही करत, विचार तरी करा. एकदा मला सिनेमात सक्सेस व्हायचा आहे, मग ऑटोमॅटिकली तुम्ही सिनेमात एकदा सक्सेस झाला, तुम्हाला तुमच्यासाठी सिरियल, नाटक हे खूप कमी त्रासदायक आहे. त्या गोष्टी नथिंग आहे तुमच्यासाठी. एकदा तुम्ही सिनेमा लेवलला चमकला, एकदा तुम्ही त्या रेंजवरती आला, की लोकांचं ऑटोमॅटिकली लक्ष तुमच्याकडे जातं आणि तुमचे प्रोजेक्ट डेफिनेटली वाढतात. हे समजून घ्या तुम्ही. आपण कुठे तर तिथंच घुटमळतोय, अजून आपण आपल्या गल्लीतच घुटमळतोय. काय झालंय, सैराट नंतर इतके खतरनाक लोक जन्माला आले आपल्या लाईन मध्ये. गल्लोगल्ली डिरेक्टर जन्माला आला, गल्लोगल्ली प्रोड्युसर जन्माला आला, आणि घरोघरी हिरो आणि हिरोईन जन्माला आली. प्रत्येक आईला वाटायला लागलं माझी पोरगी आरची आहे, आणि प्रत्येक बापाला वाटायला लागलं माझा पोरगा परशे. असं नाही बाबा. तुम्हाला हे समजून नाही घेतलं तुम्ही की 3 वर्ष त्या पोरगीनं त्या दिग्दर्शकासोबत राहून काम केलंय, शिकून घेतलंय सगळं. 4-4, 5-5 वर्ष ती पोरं त्यांच्यासोबत राहिलेत. घरातल्या फरशा सुद्धा पुसलेत त्या पोरांनी त्यांच्या. इतकी मेहनत घेऊन ती पोरं त्यांच्याकडून शिकलेत. त्यावेळी ती पोरं दिसतायत आज. असं उचलला रस्त्यावरती आणि आला आणि हिरो झाला असं नाही होत, कधीच नाही होत. समजून घ्या. मार्केटिंग स्ट्रॅटेजी सोडून द्या. आतलं गांभीर्य त्यातली आतपर्यंत जाण्याचा, मुळाशी जाण्याचा प्रयत्न करा कधी. आपण फक्त ऍडव्हर्टाइज मध्ये वरवर दिसतं तेवढंच आपण बघतो आणि तेच पसरवतो आपण जगभर. तसं नाही आहे जग. सिनेमा जग हे फार डिफिकल्ट आहे आणि फार वेगळं डिफरंट जग आहे. हे समजून घ्या तुम्ही. तोपर्यंत तुमच्या डोक्यातले किडे जोपर्यंत जाणार नाहीत ना, तोपर्यंत तुम्ही या लाईन साठी तयार होणार. या लाईन मध्ये यायचंय तर बाळांनो, पहिल्यांदा क्लिअर तुम्ही डोक्यात ठेवा की मला पैसे कमवण्यासाठी यायचं. मला पैसे कमवण्यासाठीच या लाईन मध्ये यायचं आहे. आणि पैसे जर कमवायचे आहेत तर तुम्हाला स्वतःला डेव्हलप करावं लागेल. इंजिनियर व्हायचं एखाद्या कंपनीमध्ये. आता टाटामध्ये तुम्हाला इंजिनियर व्हायचं आहे, तर आशिष म्हटला काय नाही, आता टाटाना फोन केला, काय नाही टाटा साहेब कसे आहात तुम्ही, मला इंजिनियर म्हणून घ्या, घेतील का? ते काय म्हणणार, बाळा तू पहिले इंजिनिअरिंग कंप्लीट कर, मग माझ्याकडे ये, इंटरव्ह्यू दे, इंटरव्ह्यू मध्ये तू ओके वाटलास मी तुला निश्चित जॉब देतो. तसं तुम्ही या फील्ड मधलं सिनेमामध्ये जर अभिनेता म्हणून जायचंय तुम्ही, तर अभिनेता म्हणून बाबा तुमची एक पर्सनॅलिटी असली पाहिजे. आजकाल कसे 6 पॅक वाले हिरो लागतायत लोकांना, देखणे चौडे चुपडे लोक लागतायत. त्यावेळी कुठे तर लोक तुम्हाला बघतात. बरं असं पण काय नाही की तसेच लोक चालतात. तसं असतं तर मग ऑदर सिद्धार्थ जाधव सारखी लोक हिरो नसते झाले. तुमचं स्किल महत्वाचं आहे. फायनली तुमचं स्किल. मग आपल्याकडे जर पर्सनॅलिटी कमी असेल, आपण जर देखणं जास्त नसेल, तर तुम्ही तुमचं स्किल वाढवू शकता. तुमचं स्किल इतकं वाढवा तुमचं, की लोकांना तुमच्याशिवाय पर्यायच राहिला नाही पाहिजे. बघा ना, मधल्या काळामध्ये भरत जाधव साहेबांशिवाय पर्यायच राहिला नाही. त्यांचेच सिनेमे सतत सतत येत होते. त्या लोकांनी पर्यायच ठेवला नाही. तसं तुम्हाला तुमचं स्किल त्या लेवलला वाढवावं लागेल आणि स्किल वाढवण्यासाठी तुम्हाला बेसिक गोष्टी शिकाव्याच लागतील. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट येते,
की मग सर तुम्ही आम्हाला सांगता शिकायला पाहिजे, शिकायला पाहिजे, शिकायला पाहिजे. मग आम्ही 6 महिन्याचा इथं तिथं कोर्स केला, 9 महिन्याचा कोर्स केला, 70,000 भरले, 90,000 भरले आणि पुढं काही झालं नाही. तर ते तुमचा दोष आहे ना. असे आता यात जवळजवळ 50 लोकांमध्ये 10-15 लोक असे असतील जे लाख रुपयाला फसून आले असणार आहेत. मी सांगतो गॅरंटेड तुम्हाला. मी कुणाला ओळखत नाही तरी सांगतो, छाती ठोक सांगतो. 10 ते 15 असे असणार आहेत जे लाखो रुपयाला फसून आले. का फसले? यांनी जजच नाही केलं ना. फसवणाऱ्याचा दोष नाही, तुमचा दोष आहे. कारण तुम्ही जज करायला पाहिजे जाऊन. त्या माणसाशी भेटला पाहिजे, डिस्कस केलं पाहिजे. काय शिकवणार आहे, कशा पद्धतीने शिकवलं जाणार हे बघितलं पाहिजे. आधीच्या एखाद्या पोरासोबत तुम्ही डिस्कस केलं पाहिजे त्यांच्या बॅचच्या. या सगळ्यात महत्वाच्या गोष्टी कुठेतरी आपण आणि एवढ्या मोठ्या रकमा देऊन नसतं रे मित्रांनो शिकायचं. आई वडिलांचे एवढे पैसे मिळतात म्हणून नेऊन कुठेतरी टाकायचे नसतात. हे पहिल्यांदा समजून घ्या. आणि कॅल्क्युलेशन कसं असतं, आता बऱ्याच जणांचं आता मला कालच एक प्रश्न उपस्थित झाला, की कोणीतरी आमच्या असिस्टंटला विचारलं, की 10 दिवसामध्ये 15 दिवसामध्ये ते कंप्लीट होतं कसं? आता आपला जो पॅटर्न आहे तो पॅटर्न असा आहे, इंग्लंड फिल्म स्कूलच्या धर्तीवरती मराठीत सगळा पोर्शन डेव्हलप केलेला पॅटर्न आहे. आता हा पॅटर्न काय सांगतो, जसे 10वी-12वी चे क्रॅश कोर्स असतात, तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना. 1 वर्षाचा पोर्शन तुमचा 1 महिन्यामध्ये संपवतो. तोच पॅटर्न आहे इकडे. आपण 8 ते 9 महिन्याचा तुमचा टोटल पोर्शन 10 ते 15 दिवसात संपवतो. कसा? आता तुम्ही ज्यावेळी एक XYZ एखादी अकॅडमी लावता 6 महिन्यासाठी पकडून. प्रत्येक रविवारी तुमचा क्लास राहील. बरोबर? रविवारी 2 तासाचा क्लास राहील. आठवडे महिन्याचे 4 म्हणजे रविवार 4 सापडले तुम्हाला. 4 गुणिले 2 म्हणजे 2 तास प्रत्येक रविवारी. रविवारचे 2 गुणिले 4 8 तास झाले. म्हणजे महिन्यात 8च तास तुम्ही शिकता. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, की ज्यावेळी तुम्ही रविवारी शिकता आणि 5-6 दिवस तुम्ही घरी असता त्यावेळी सगळं ते विसरून जाता. तर तुम्ही इतके बिझी असता, तुमच्या कामामध्ये असता, की 6 दिवस तुम्हाला कंटिन्युटी राहणं पॉसिबलच होत नाही, हे मला माहिती आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, ज्यावेळी 6 महिने ते 8 तासानं तुम्ही शिकता, 8 संग किती तास झाले? 48 तास झाले. म्हणजे 50 तास शिकता तुम्ही 6 महिन्याच्या ड्युरेशन. जिथं शिकणं नसतंच. तिथं शिकणं होतच नाही आपलं ऍक्च्युली. का होत नाही? तेवढ्या 2 तासापुरतं आपण तिथं राहतो. ना बाकीचे सगळे तास. आणि इकडे जो पॅटर्न आपला जो काय आहे, इकडे जो पॅटर्न आपण जो काही डेव्हलप केलेला आहे, इकडे रेसिडेन्शियल बॅचसाठी डेली 15 तासाचा वर्कआउट असतो. रेसिडेन्शियल बॅचला डेली 15 तासाचा वर्कआउट असतो आणि डे बॉर्डरच्या बॅचसाठी साधारण 12 तासाचा वर्कआउट असतो. तुम्ही जर कॅल्क्युलेशन केलं तर 10 दिवसाचं रेसिडेन्शियल बॅचचं आमचं कॅल्क्युलेशन 150 तासांवर जातं आणि सगळ्यात महत्वाचा हा टोटल कोर्स हा प्रॅक्टिकल असतो. विथ कॅमेरा प्रॅक्टिकल तुम्हाला होईल. स्क्रीनच्या माध्यमातून तुम्हाला शिकवलं जाईल. इक्विपमेंट सहित तुम्हाला शिकवलं जाईल. ऑन लोकेशन नेऊन तुम्हाला तिथं शूट करून शिकवलं जातं. सिनेमा हा 4 भिंतीत शिकला जाणारा विषयच नाही. हे पहिल्यांदा समजून घ्या. जर तुम्हाला कोण सांगत असेल, मी तुम्हाला ऍक्टिंग शिकवतो आणि सिनेमाची ऍक्टिंग शिकवतो आणि ये इथं हॉलमध्ये बसू, तो विषय हा नाही आहे. सिनेमा हा टोटल प्रॅक्टिकल विषय आहे. जोपर्यंत तुम्ही त्या कॅमेरा सोबत झुंजणार नाही, जोपर्यंत त्या ब्लॉक सोबत झुंजणार नाही, जोपर्यंत त्या फ्रेम सोबत तुम्ही झुंजणार नाही ना, तोपर्यंत तुम्हाला कॅमेरा समजणार नाही, सिनेमा समजणार नाही, सिनेमातला अभिनय समजणार. त्यावेळी तुम्ही ऍक्च्युली त्याच्याशी एकरूप व्हाल. म्हणून आपल्यात एक म्हण आहे बघा, कला ही साधना आहे. तशी ह्या वर्कशॉपमध्ये ही साधना करून घेतली जाते. या मेडिटेशनचा पार्ट आहे पूर्ण. पूर्ण 10-15 दिवस तुम्हाला सिनेमाच जगवलं जातं. पूर्ण तुम्हाला 10-15 दिवस सिनेमासाठीच तयार केलं जातं. पूर्ण 10-15 दिवस तुमच्या डोक्यामध्ये सिनेमाच असतो. आता एक 2-3 पोरं माझी जुनी मला वाटतं इथे जॉइन झालेले आहेत. त्या पोरांना तुम्ही विचारू शकता, की पोरं झोपत नाहीत. शेवटी पोरं जेवण बंद करतात. एवढी ती हिप्नोटाईज होऊन जातात सिनेमासोबत पूर्ण. जगणं विसरतात पोरं सिनेमासाठी. याला म्हणतात एकरूप होणं. याला म्हणतात शिकणं. असा अभ्यास व्हायला लागतो. त्यावेळी कुठेतरी त्यांच्यामध्ये डेव्हलपमेंट होते. तर लास्ट टाइम माझ्याकडे इकडे नरेश नावाचा पोरगा जॉईन झालाय बघा. चंद्रपूरहून पोरगा आहे. नागपूरच्या बॅचला होता. नागपूरला पण अकॅडमी आहे माझी. तर नागपूरच्या बॅचमध्ये होता आता मध्ये झालेल्या डिसेंबरच्या बॅच. तर हा पोरगा आला त्यावेळी का डल होता, पण आज तो त्या बॅचमध्ये सगळ्यात टॉपला पोरगा आहे. तर हा काय माझा पाहुणा नाही बरं का. नाही तुम्ही म्हणाल त्याचं कौतुक करतोय. अजिबात काही संबंध नाही. त्याने ज्या पद्धतीनं ग्रोथ केलं स्वतःला ते अमेझिंग आहे, जबरदस्त. सगळ्यात महत्वाची सेल्फ प्रॅक्टिस पण तुमची खूप इम्पॉर्टंट राहते. आणि आपली अकॅडमी कधीही तुम्हाला एकटं सोडत नाही. प्रत्येक वीकली 10 दिवसातून आपले कंटिन्यू झूम लेक्चर. तुमचा बॅच संपली तुम्ही गेला असा प्रकार होत नाही. तर मला तर परवा एक पोराचा फोन आला. मी स्वतः बोललो त्या फोनवरती. तो मला म्हटला की XYZ ठिकाणी सर मी अकॅडमी लावली आहे.
आणि मी 25,000 रुपये भरलेत ऑलरेडी आणि तिथं आधीच आमच्याकडून लिहून घेतलंय की काम तुमचं तुम्ही बघायचं. आम्ही स्पष्ट तुम्हाला सांगतो, तुम्ही स्टॅम्प पेपर घेऊन या, माझ्याकडून लिहून घ्या काम देणे. मग जर तुम्ही 1,00,000 रुपये घेऊन जर पोराला एक काम देऊ शकत नसाल, तर मग तुमचा उपयोग काय? माझं असं स्पष्ट मत आहे. समजा आशिषनं किंवा इकडे प्रशांतनं 1,00,000 रुपये भरले एखाद्या अकॅडमीला, व्हॉटएव्हर कोणत्याही अकॅडमी, फॉर एक्झाम्पल एक उदाहरण म्हणून. आणि एक काम जर प्रशांत आपल्याला ती अकॅडमी देऊ शकत नसेल, भले मोठं राहू दे, मी म्हणतो छोटं, तर मग उपयोग काय त्या गोष्टीचा? आणि दुसरी गोष्ट, 1,00,000 रुपये, 1,25,00,000 रुपये भरलेली पोरं माझ्याकडे विथ प्रॅक्टिकल तुम्हाला व्हिडिओ दाखवेन मी पोरांची. पोरांनी बाईट दिलेली. किती पोरं सांगतायत तिथं की ह्या 15 दिवसामध्ये जे काय मी शिकलो ते तिकडे 1 वर्षात आम्हाला शिकायला नाही मिळालं, कारण वास्तवच आम्हाला सांगितलं नाही ऍक्च्युली. कारण 9 रसाच्या पलीकडेही अभिनय आहे, हे आपल्याला सांगितलंच जात नाही. उठलं सुटलं ते नवरस 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 नवरस. अरे नवरस म्हणजे फक्त अभिनय आहे का? नवरस आणि सिनेमा हा फार वेगळा आहे. म्हणून मी मगाशीच वाक्य सांगितलं तुम्हाला, नवरस आणि सिनेमा हा जमीन आसमानचा फरक आहे. कारण सिनेमा इज अ टोटल टेक्निकल पार्ट. ड्रामामध्ये 10% टेक्निकल पार्ट असतो तुमचा. सिनेमामध्ये 100% टेक्निकल गोष्टींवरच सिनेमा आधारित आहे. समजा तुमचा सीन चालू आहे आणि लाईटच नाही वापरली, तुमचा सीन सक्सेस होणार आहे का तो? ज्या गोष्टी डिरेक्टरला काढायच्या आहेत त्यातून बाहेर किंवा सिनेमाटोग्राफरला काढायच्या आहेत बाहेर, त्या निघणार आहेत का त्यातून? नाही निघणार. ऍक्टर म्हणून तुमच्या गोष्टी पडद्यावर येणार नाही, येणार आहे. समजा एडिटिंग मध्ये फसला सिनेमा तुमचा, तुम्हाला जे म्हणायचंय ते येणार आहे का पुढं? समजा लास्टला रिलीजला गेला सिनेमा, तिथं प्रोजेक्शन मध्ये मार खाल्लाय, तर ते येणार आहे का तुमचं जे तुम्हाला म्हणायचं आहे किंवा दिग्दर्शकाला जे म्हणायचं आहे किंवा जे मांडायचं आहे ते? सिनेमा लिहिताना टेक्निकल गोष्टींचा विचार नाही केला, तर ज्या पद्धतीनं डोक्यात सिनेमा आहे दिग्दर्शकाच्या, तो येणार आहे का? नाही येणार. म्हणून प्रत्येक बाबतीमध्ये टेक्निकल गोष्टी वरती भर असतो सिनेमा लाईन मध्ये, आणि सिनेमा हा टेक्निकल पार्ट आहे टोटल, हे समजून घ्या. म्हणून तुम्हाला बाळांनो स्क्रीनवर यायचं असेल, शुभम, म्हणून स्क्रीनवर यायचं असेल, मला वाटतं शुभ्या येऊन गेलायस तू माझ्याकडे याच्या आधी. हा, केस वाढले तुझे त्यामुळे ओळखलो नाही मी तुला पटकन. हरकत नाही. शुभ्या पण एक ठिकाणी अकॅडमिक करून आलाय, मला माहित आहे सर. तर हरकत नाही. तर सगळ्यात महत्वाचं, चांगलं पोरग आहे. तुझं गाव विसरलो पण मी, सोलापूर साईडचा आहेस ना तू? हरकत नाही, चला. अहम- तर तर सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे, तर सांगण्याचा मुद्दा असा आहे मित्रांनो, भूलभुलैयाला फसू नका. भूलभुलैयाला फसू नका. मोठी फी दिसते म्हणून काय तर चांगलं शिकायला मिळतं, ह्या भ्रमातून बाहेर या. आणि दुसरी गोष्ट, आपल्या अकॅडमीचा प्लस पॉईंट असा आहे, माझ्याकडे तुम्ही जर वर्कशॉप कराल तर त्याचा प्लस पॉईंट असा आहे, वर्कशॉप हा टोटल मी स्वतः कंडक्ट करतो. अजिबात दुसरा टीचर उभा केला जात नाही, ही माझी जुनी पोरं तुम्हाला सांगते. 1 मिनिटासाठी सुद्धा दुसऱ्या कोणाला लेक्चर घ्यायला दिलं जात नाही माझ्या. A to Z गोष्टी सकाळी 5 पासून संध्याकाळी किंवा रात्री रेसिडेन्शियल बॅचच्या 1-1 वाजेपर्यंत बॅचेस असतात. तिथपर्यंत स्वतः मी पोरांसोबत असतो आणि याला पोरं पुरावा आहे तिथं जुन्या बॅचची माझी झाली. तुम्हाला सांगते 3-3 वाजेपर्यंत जागलेली पोरं आहेत आपली. ती पागल होऊन जातात शेवटच्या 10-15 दिवसात. त्यांना सिनेमाशिवाय सुचत नाही आणि म्हणून ती ग्रोथ करू शकतात. आज आत्ता माझ्या मागच्या कोल्हापूरच्या बॅचमध्ये दीपक नावाचा पोरगा होता, दीपक सावंतवाडीचा, दीपक देसाई नावाचा पोरगा आहे सावंतवाडीचा. तर त्यानं आता लीड केलं याच्यामध्ये, हेगडेवारांच्यावरती सिनेमा येतोय, RSSचे जे संस्थापक आहेत त्यांचा मेन रोल त्या पोराने केला, दीपक नामच्या. तर असे पोरं प्रॅक्टिसमध्ये असली की मग ते ऑटोमॅटिकली वरच्या लेवलला जातात आणि चांगले मेजर रोलमध्ये चमकतात. प्रॅक्टिस महत्व, हा प्रॅक्टिसचा खेळ आहे आशिष, हा प्रॅक्टिसचा गेम आहे सगळा. जितकं तुमचं म्हणजे टायपिंग कसा प्रॅक्टिसचा गेम आहे, तसा ऍक्टिंग हा प्रॅक्टिसचा गेम आहे. तुमचं जितकं प्रॅक्टिस, मात्र सगळ्यात महत्वाचं तुमचं प्रॅक्टिस कशासाठी आहे हे ठरलं पाहिजे, नाटकासाठी की सिनेमासाठी. मग तुम्हाला जर, माझं स्पष्ट मत आहे, तुम्हाला सिनेमात किंवा स्क्रीनवर यायचं आहे ना, तुम्ही स्क्रीनचाच अभ्यास करा. उगीच नाटक महत्व, बघा मी नाटकाला दोष देत नाही, नाटक महत्वाचं आहे, पण ते किती काळ हे पण ठरलं पाहिजे. तुमच्याकडे जर तो वेळ नसेल आता, तर डायरेक्ट तुम्ही सिनेमाच्या पॉईंट ऑफ व्ह्यू विचार करा, 100% तुमच्यात फरक येईल आणि तुम्ही डेफिनेटली वरती या. आणि पहिली गोष्ट पुन्हा सांगतो, डोक्यात एकच की पैसे कमवण्यासाठी झटायचं. नाही तर मी 45 सिनेमे केले पण साधं बायकोला एक मंगळसूत्र करू शकला नाही, याचा उपयोग काय? मग ह्याच्या जिंदगानीवर थुकलं पाहिजे एखाद्यानं. मग या कोणत्या तोंडाने सांगतात ही लोक, मला तेच नाही समजत. यांची लायकी काय? ही कशासाठी इंडस्ट्रीमध्ये येतात? अशा लोकांनी इंडस्ट्री बर्बाद केली. अशा लोकांनी इंडस्ट्री बर्बाद केली, इंडस्ट्रीचं नाव खराब केलं. इंडस्ट्री खराब नाही मित्रांनो, इंडस्ट्री खूप चांगली आहे.
म्हणून तर इथं आतापर्यंत लोक टिकून आहेत. फक्त तुमचा वे क्लिअर पाहिजे, तुम्हाला जायचं कुठं आहे, तुम्हाला थांबायचं कुठं आहे, हे तुमचं तुम्ही एकदा फिक्स करून घेतलं पाहिजे डोक्यामध्ये, की मला कोणत्या रस्त्यानं जायचंय आणि मला काय गोष्टी अचीव्ह करायच्या. तुम्ही जर ठरवलं ना मला सिनेमामध्ये जायचंय, तर तुमची बुद्धी चालू होईल सिनेमाच्या दृष्टीने विचार करायला. तुम्ही जर ठरवलं मला नाटकात जायचंय, तुमची बुद्धी नाटकाच्या दृष्टीने विचार करेल. आपण वाचतो किती वेळ, आपण बसतो किती वेळ, आपलं ध्यान किती वेळ आहे आणि आपली बैठक किती वेळ आहे, हे सगळ्यात महत्वाचं आहे. सॉरी सर. हॅलो सर. सिनेमासाठी मी बोलायला वेळ देतो, त्यावेळी बोला. हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. माझं सेशन कंप्लीट होते. शेवटच्या सेशनमध्ये आपण क्वेश्चन आन्सरिंग घेणार आहे. तुमचे क्वेश्चन मी आन्सर देईन. ओके. तर ह्या बेसिक गोष्टी तुम्हाला समजल्या का? मग अभिनयाची डेफिनेशन पासून आपल्याला समजून घेतलं पाहिजे. अभिनयाची डेफिनेशन काय आहे? बरं, अभिनयाला काहीतरी व्याख्या असेल की नाही? असेल की नाही? तर अभिनयाची डेफिनेशन आपल्याला माहिती आहे का? 1,00,000 रुपये भरून आपल्याला अभिनयाची डेफिनेशन शिकवली का शुभम? नाही. का नाही शिकवली? का त्यालाच माहिती होतं की नाही काय माहित. कारण आपण कुणाचा तरी एक व्यक्तीचा फोटो बघून गेलेलो असतो की हा व्यक्ती मला शिकवेल, पण तो व्यक्ती आला का शिकवायला कधीच येत नाही. मग सांगायचं सुनील शिंदे क्लास घेणार आहे, परंतु सुनील शिंदेच्या नावावर कुणाला तर दुसऱ्यालाच उभा करायचं शिकवायला, हे प्रकार मार्केटमध्ये ते आपल्याकडे होत नाहीत, कधी केले नाही आजपर्यंत, पुढेही होणार नाही. कारण तुम्ही ज्याच्या विश्वास ठेवून येता तोच माणसाचं त्याचं नॉलेज घेण्यासाठी तुम्ही येता. तुम्ही सुनील शिंदेच्या नावावरती येता तर सुनील शिंदेचं नॉलेज घेण्यासाठी तुम्ही येता. ते नॉलेज तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आणि फायनली तुम्हाला काम मिळणं गरजेचं आहे. तर कामाच्या बाबतीत तुम्ही निसंकोचपणे येऊ शकता. तर आपण तुम्ही मेसेज वाचले असेल त्या मेसेजमध्ये डायरेक्ट आपण उल्लेख आहे महाराष्ट्रातली तुम्ही एक अकॅडमी मला दाखवा अशी की जिकडे तुम्हाला सांगतील की स्टॅम्प पेपर घेऊन या, आम्ही लिहून देतो. मी तुम्हाला स्पष्ट सांगतो, तुम्ही घेऊन या 500 रुपयाचा, मी लिहून देतो, मी तुला काम देतो. नाही दिलं तर माझ्यावर ब्लेम करा, तुम्ही पैसे परत घेऊन जा पूर्ण. असं नाही की 10% परत घेऊन जा आणि मी तुला शिकवलं 50% भानगड नाही. तेवढ्या खात्रीशीरपणे मी सांगतो, याचा अर्थ तेवढं तुम्हाला मी तयार करून घेतो. अर्थात आशिष तुमची कष्ट करण्याची तयारी पाहिजे. माझी तुमच्या सोबत 100% राबण्याची तयारी आहे, परंतु तुमची किमान 90% तरी तयारी पाहिजे. हे पहिल्यांदा तुम्ही समजून घेतलं पाहिजे. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे की बऱ्याच पोरांना असं असतं की म्हणजे दे रे हरी खाटल्यावर असं कधीही या लाईन मध्ये होणार नाही. आज माझी पोरं काम करतात किंवा आता पोरं जी तयार झाले त्याचं कारण असं की त्या पोरांनी तेवढी 15-15 तास मेहनत घेतली. तुम्हाला जोक वाटेल, पण त्या पोरांचे इंटरव्ह्यू तुम्ही ज्यावेळी बघाल, माझ्याकडे सगळ्यांचे व्हिडिओ आहेत, बाईट आहेत पोरांचे क्लास संपल्यानंतर. रडतायत पोरं जाताना आणि गेल्यानंतर पोरं येड्यासारखी झपाटून काम करतात. जॉब करून सुद्धा प्रॅक्टिसमध्ये आहेत. हे म्हणजे कष्टाचा विषय आहे हा, आयता विषय होणारा विषय नाहीये हा. हे पहिल्यांदा सगळ्यांनी समजून घ्या. मुली असतील त्या मुलींनीही समजून घ्या. सगळ्यात महत्वाचं की व्यवस्थित पद्धतीनं काम करा, चांगल्या लोकांसोबत काम करा. काम नसलं तर घरी झोपा, पण हलकटांसोबत काम करू नका. हे पहिल्यांदा लक्षात घ्या, खास करून मुलींसाठी. सगळ्या लेडीज इकडे असतील आता जॉईन, त्यांच्यासाठी काम नसलं तर घरी झोपा. आई बाबा तुम्हाला खायला घालायला समर्थ आहे, त्यांनी आपल्याला जन्माला घातलं, ते तुम्हाला खायला घालायला समर्थ आहेत. परंतु उगाच कुठेतरी काहीतरी फालतूस नादाला लागून, कुठेतरी पैसे वाया घालवून, वेळ वाया घालवून. आता मग काही माझ्याकडे असे पण नग निघाले, असेही नग मागच्या बॅचमध्ये मला मिळाले की एवढं घसा फाडून सांगून मी 1000दा सांगत असतो माझ्याकडे अकॅडमी केल्यानंतर कुठेही परत अकॅडमीला जायची गरज नाही, जायचंच नाही. कुठेही ऑडिशनला जाऊ नका, फोकस करा पहिलं स्वतःला डेव्हलप करण्यावर. झक मारत एक ठिकाणी गेले आणि जवळजवळ 5,000 हजार रुपये घालून आले. काय रे नर्या, बरोबर की चूक आहे? सगळे गेला ना तुम्ही, झक मारून आला परत. जवळजवळ 10,000 हजार रुपये खर्च झाले बिचाऱ्यांचे, मला न सांगता जा गुपचूप. परवा नागपूरमध्ये मिटिंग घेतली त्यावेळी ओपन झालं सगळं. पाण्यात हागलेलं कधी तर वर येते रे, लक्षात ठेवा. त्यामुळे मला न सांगता जाण्याचं, मला सांगितलं असतं तर मी स्पष्ट सांगितलं असतं जाऊ नका. बरं माहिती. सगळे गेलेत आणि आता एकमेकाला दोष देत आहेत. तू सांगितलंस म्हणून मी गेलो, मी सांगितलं म्हणून तू गेला. पण मी क्लास संपवताना शेवटच्या दिवशी सांगत असतो, बाळानो आता कुठेही जाऊ नका, कुठेही पैसे भरू नका, काम मिळवण्यासाठी पैसे देऊ नका. स्वतःला डेव्हलप करा. इतकं स्ट्रॉंग बनवा ना प्रशांत स्वतःला, तुम्हाला गरजच नाही पडली. मला सांगा, टॉपवर आलेला इंजिनिअरिंगला मुलगा किंवा मेडिकलला मुलगा, त्याला वशील लावायची गरज आहे का? काहीच गरज नाही. तसं तुम्ही पहिल्यांदा इतकं शिका, इतकं स्वतःला मजबूत करा, फालतू वेळ घालवण्यापेक्षा त्या ऑडिशन मध्ये. आणि तिकडे आणि कसं आहे तुम्हाला सांगू, 1% ऑडिशन खरे असतात रे. 1% ऑडिशन खरे असतात.
99% ऑडिशन फेकच असतात. फक्त मार्केटिंगसाठीच ऑडिशन घेतल्या जातात. फक्त मार्केटिंगसाठी. त्यांचा प्रोजेक्ट येतोय आणि सगळ्यांना कळावा. एवढाच उद्देश असतो. आणि 2-4 बकरी घावतायत का त्यातनं. एवढाच शुभम उद्देश असतो लोकांचा ऑडिशन. त्यात तुम्ही बाळांनो फसू नका. फार वेगळी दुनिया झालेली आहे. कुठेतरी कोणतरी अर्ध्या चड्ड्या घालून बसतंय म्हणून त्यांच्या नादी लागून पैसे देऊ नका लाख रुपये. तुम्ही सदसद विवेक बुद्धी जागी ठेवा. योग्य ठिकाणी पैसा लावायचाच आहे ना, तर योग्य घोड्यावरती लावा. योग्य ठिकाणी लावा. आणि किती लावायचं हे पण फायनल करा. तेवढे रिटर्न आले पाहिजेत पैसे आपल्याला कामात. हां. हे सगळ्यात महत्वाचं आहे. नाहीतर तुम्हाला फ्रस्ट्रेशन येणार, तुमच्या घरच्यांना फ्रस्ट्रेशन येणार आणि नंतर आपल्याला इतकं वाईट वाटतं ना, कारण या वयातला पैसा आपला नसतो, घरच्यांचा असतो. बऱ्याच जणांचा, 90% जणांचा, 10% जण जॉब करतात तर त्यांचा असतो. शेवटी पैसा पैसा आहे ना, कोणाचाही असू दे. तो वाया नाही गेला पाहिजे. त्या पैशाचं नॉलेज तुम्हाला फुल मिळालं पाहिजे. आता मला वाटतं इकडे ज्यांनी अकॅडमी केल्या बाहेर, त्यांनी मला सांगावं की त्या अकॅडमीवाले किती वेळा तुमच्यासोबत Zoomवर कनेक्ट झाले? गॅरंटी आहे म्हणजे एकदा पण नसतील झाले. एकदा पण नसतील झाले. कोणच नाही होणार. आपले तुमच्यासोबत रेग्युलर कनेक्शन असतं. रेग्युलर माझे लेक्चर्स असतात. आधी मग तुमचं रिव्हिजन असतं, प्रॅक्टिस असतं. कंटिन्यू त्या बॅचचे वेगवेगळे ग्रुप बनतात. त्या ग्रुपवरती रेग्युलर प्रॅक्टिस चालू राहतं आणि त्यांचे लेक्चर्स, त्यांच्यासाठी प्रॅक्टिसचे डेमो स्क्रिप्ट ह्या त्या सगळ्या गोष्टी पुरवल्या जातात. आणि जेन्युइन कामं असतील तिथंच तुम्हाला कनेक्ट केलं जातं. जेन्युइन ऑडिशन असेल तरच तुम्हाला पाठवत नाही. असा मुद्दा आहे. बरं सगळ्यात महत्त्वाचं आता आपली कंपनी काय करते? आपल्या कंपनीचं नाव आहे तेजय प्रोडक्शन प्रायव्हेट लिमिटेड. या कंपनीच्या अंडर आपण हे करतोय. गुरुकुल मल्टीपर्पज फाउंडेशननं आयोजित केलेले कॅम्प आहेत यावर्षी सुट्टीचे. त्यामुळे डिस्काउंट बॅचेस आहेत स्पेशल. सगळ्यात महत्त्वाचं टीव्ही सिरियल असेल किंवा काही सिनेमांचं किंवा ॲड फिल्म्सचं कास्टिंग आपण करतो. म्हणजे कास्टिंग एजन्सी आपली स्वतःची आहे. दुसरी गोष्ट प्रोडक्शन हाऊस आपलं स्वतःच आहे. प्रोडक्शन स्टुडिओ आहे. इनबिल्ट इन हाऊस स्टुडिओ आहे आपला मोठा. तिकडे शूट होतं. आता कोल्हापूरला सध्या आपलं शूट पण चालू आहे. ऑन लोकेशनच प्रॅक्टिकल बॅच होणार आहेत. त्या बॅच पण सगळ्या ऑन कॅमेरा प्रॅक्टिकलच तुमच्या होतील. तर संदीप म्यूट करा. तर ऑन लोकेशन ऑन प्रॅक्टिकल तुमच्या सगळ्या लाईव्ह प्रॅक्टिकल बॅचेस होतील. या पद्धतीनं तुम्हाला ऑन लोकेशनवरच हा सगळा खटाटोप केला तरच तुम्ही शिकणार आहे, तरच तुम्हाला तो फरक कळणार आहे, तरच तुम्ही तयार होणार आहे आणि तर तुम्हाला मी काहीतरी केल्यासारखं तुम्हाला जाणवणार आहे. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट समजून घ्या पहिल्यांदा. तर तुमच्यामध्ये फरक पडेल आणि तुम्हाला पुन्हा सांगतो कुठे जायचं हे पहिलं कन्फर्म करा. कन्फर्म करा. मला सिनेमात जायचं तर सिनेमात शिकावं लागेल. इकडे-तिकडे भरकटून उपयोग नाही आणि जोपर्यंत तुम्हाला एक चांगला हक्काचा ग्रुप मिळणार नाही, तोपर्यंत तुम्ही डेव्हलप होणार नाही. हे समजून घ्या सगळ्यात महत्त्वाचं. आता मी एवढं कामाचं छाती ठोकपणे का सांगतो? कारण आमचं स्वतःचं प्रोडक्शन हाऊस. या सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी आहेत. काही कास्टिंग एजन्सी आमची स्वतःची असल्यामुळे कास्टिंगची कामं काही आपल्याकडे. तर अशा माध्यमातून पण सगळ्यात महत्त्वाचं तुमच्यासाठी जे रोल आपण प्रोव्हाईड करणार किंवा जे लोकं आपल्यासोबत बॅच करतात त्यांना आपण जो रोल प्रोव्हाईड करणार ते मेजर रोल असतील. असं नाही की त्याला एक आणि म्हणून आपले ॲडमिशन लिमिटेड असतात. मी 10च ॲडमिशन घेतो एका बॅचला. एका बॅचला 10च ॲडमिशन घेतो. हे सगळ्या माझ्या पोरांना, जुन्या पोरांना माहिती आहे. त्यावर मी घेतच नाही आला तर. बॅचमधनं घालवतो मी परत. अशी उदाहरण नऱ्याला विचारा, नऱ्या सांगेल तुम्हाला. आलेल्या बॅचमधनं मी परत घालवतो पोरं. 10 कारण का 50 घ्यायची आणि त्यांना मी काम नाही देऊ शकलो तर त्याला अर्थ नाही. त्यामुळे लिमिटेड घेतो. लिमिटेड पोरांना व्यवस्थित शिकवणं आणि त्यांच्या करिअरसाठी त्यांना गाईड करत राहणं, त्यांना एक प्लॅटफॉर्म देणं, हे कर्तव्य समजून आपण या पद्धतीने कंपनी रन करतो. हा सगळ्यात महत्त्वाचा बेसिक मुद्दा आहे आपला. तुम्ही माझ्या सिनेमाचा ट्रेलर बघितला असेल कदाचित तुम्हाला WhatsAppला आला असेल. तो निबार नावाचा मी सिनेमा केला. त्याचा मी स्वतः लेखक, दिग्दर्शक आहे आणि कोरिओग्राफर आहे. त्यानंतर प्रोडक्शन डिझाइन माझ्याच कंपनीने केलेलं आहे. तेजे प्रोडक्शन. तर त्या सिनेमाला जवळ-जवळ 27 एक अवॉर्ड आतापर्यंत भेटलेत नॅशनल आणि इंटरनॅशनल लेव्हलवरती. त्यामध्ये बेस्ट फिल्म आहे, बेस्ट डिरेक्टर आहे, बेस्ट आर्टिस्ट आहे. त्यामध्ये शशांक शेंडे, शशांक केतकर, देविका दफ्तरदार, सायली संजीव, अरुण नलावडे असे मोठे दिग्गज कलाकार आहेत, ज्यांना घेऊन मी तो सिनेमा बनवला. मोठा सिनेमा आहे. 2.25 तासाचा जवळ-जवळ 2 तास 10 मिनिटाचा. तो आता रिलीजला आहे. येत्या 1-2 महिन्यात ती रिलीज होईल. आम्ही फेस्टिव्हलसाठी थांबलो होतो खऱ्या अर्थानं. फेस्टिव्हलला फिरवतोय तो सिनेमा. येत्या यावर्षी कान्स वगैरे, बर्लिन अशा फेस्टिव्हलला सुद्धा तो सिनेमा जाईल. तर त्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहे.
तर फेस्टिवल फिरवत असल्यामुळे त्याचं रिलीज आम्ही थोडंसं थांबवलं होतं. पण येत्या 1-2 महिन्यामध्ये त्याचं इलेक्शन संपल्यानंतर रिलीज प्लॅन होतोय. तर ज्यावेळी तो येईल सिनेमा त्यावेळी तुम्ही तो थिएटरला नक्की बघा आणि तुमचा रिप्लाय मला आवडेल ऐकायला जो काही असेल तो. तर त्याच पद्धतीचे जे काही प्रोजेक्ट्स आता करतोय मी नवीन पुढे, माझे 2 सिनेमे, 2 वेब सीरीज लाईनअप आहेत. त्यावरती काम करतोय. म्हणजे आता प्री चालू आहे. इकडे एक शूट पण चालू आहे माझं आता कोल्हापूरला. तर त्या दृष्टिकोनातून तुम्हाला तिथे डायरेक्टली कनेक्ट करता येतंय आपल्याला आणि तशा पद्धतीनं त्याचा ट्रेलर तुम्ही बघितला लक्षात आला असेल तुम्हाला. त्यामध्ये जी काही सगळी बाकीचे कॅरेक्टर्स दिसतायत, त्या मोठ्या कॅरेक्टर आर्टिस्ट लोकांसोबत ती सगळी आपल्या अकॅडमीची लोकं आहेत. त्यांना आपण काम देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट अशी आहे, की तुम्हाला ग्रुपमध्ये जो काही ग्रुप आपला WhatsAppचा झालेला आहे तुमचा नवीन लोकांचा तो, त्यानंतर पर्सनल लेव्हलवर पण त्याचे ट्रेलर्स, टीजर किंवा त्याचे पोस्टर-बिस्टर आले असतील. WhatsApp चेक करा तुम्हाला बघायला मिळेल ते. तर ही महत्त्वाची आणि माझ्याबद्दल इंडिव्हिज्युअल तुम्हाला माहिती घ्यायची असेल तर तुम्ही Google करा. सुनीलजी शिंदे, तेजय प्रोडक्शन किंवा टीपी फिल्म स्कूल माझी सगळी माहिती तुम्हाला तिथे येऊन जाईल. डिटेल मिळेल. 1 तासभर लागेल तुम्हाला वाचायला, ती वाचून घ्या, हरकत नाही. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की अशा पद्धतीने आपण वर्कआउट करतो आणि ट्रस्टेबल काम आहे. विथ गॅरंटेड स्टॅम्प पेपर एग्रीमेंट काम आपण करणार. ज्याला कोणाला ॲडमिशन घ्यायचं आहे त्याने रजिस्ट्रेशन करायला हरकत नाही. ₹1,000 फक्त रजिस्ट्रेशन फीज आहे. कोल्हापूर बॅचची टोटल फी जाते माझी रजिस्ट्रेशन फीज सोडून ₹15,000 एज्युकेशन फी. पुण्याच्या बॅचची ₹20,000, मुंबईच्या बॅचची ₹20,000. रजिस्ट्रेशन फी वेगळी राहते ₹1,000. तर कोल्हापूरला कुणाला राहण्याची वगैरे फॅसिलिटी पाहिजे असेल कारण रेसिडेन्शियल बॅच चालते कोल्हापूरला. कारण ऑलरेडी तिथं शूट चालू आहे आमचं ऑन लोकेशन. तर तिकडे राहण्याची वगैरे कुणाला फॅसिलिटी पाहिजे असेल, तर त्यांनी तसा संपर्क साधू शकतात. ते त्यांना कनेक्ट करून दिलं जाईल. अशा पद्धतीच्या 3 बॅचेस वर्कआउट आहेत सध्या. कोल्हापूर, पुणे, मुंबई. कोल्हापूर बॅच एज्युकेशन फी 15,000, पुणे बॅच एज्युकेशन फी 20,000, मुंबई बॅच एज्युकेशन फी 20,000, रजिस्ट्रेशन फी सगळीकडे सेम आहे ₹1,000. अशा पद्धतीचे बॅचेस या वर्कआउट होत आहे. येत्या 8 दिवसात बॅचेस चालू होतील माझ्या. फक्त 10चे ॲडमिशन असतील एका बॅचमध्ये. जे इंटरेस्टेड लोक आहेत त्यांनी रजिस्ट्रेशन करून घ्यायला हरकत नाही. काही रजिस्ट्रेशन झालेत पण. मला मेसेज पण आला असेल तसं. रजिस्ट्रेशन झालं की मेसेज येतो ग्रुप डायरेक्ट. तर कोल्हापूर बॅच, पुणे बॅचचे रजिस्ट्रेशन्स गोइंग ऑन आहेत सध्या चालू आहेत. इंटरेस्टेड असेल त्यांनी घ्या. जर तुम्ही 2 दिवसात आज आणि उद्यामध्ये रजिस्ट्रेशन केलं, ज्यांची अडचण असेल वन टाईम फी भरायला त्यांना हप्ता करून देऊ आपण, इन्स्टॉलमेंटची सोय करून देऊ. जर फारच प्रॉब्लेम असेल तर हां. जर खरोखर कॅपॅसिटी आहे भरण्याची आणि उगाचच इन्स्टॉलमेंट मागतोय असं करू नका. कारण ते फार मोठी फीज नाही आपली. कमीत कमी फीजमध्ये जेणेकरून शेतकरी कुटुंबातील पोरांना, सर्वसामान्य पोरांना परवडावे, अशा पद्धतीचं हा वर्कआउट आहे आणि वर्कशॉप आहे. सलग होईल हा. सलग 10 ते 15 दिवस हा चालेल. 12-13 दिवस चालेल. जोपर्यंत पोर्शन संपत नाही तोपर्यंत आपण सोडत नाही. भले 16-17 दिवस झाले तरी चालेल. असा सगळा पॅटर्न आहे आणि टोटल मराठीतून, हिंदीतून दोन्ही भाषेतून शिकवला जाईल. इंग्लंड फिल्म स्कूलच्या धर्तीवरती हा पॅटर्न पूर्ण प्रॅक्टिकल विषय हा. हा थेरॉटिकल विषय नाही. हा थेरॉटिकल वर्कशॉप नाही. हा प्रॅक्टिकल वर्कशॉप आहे. ऑन लोकेशन तुमचा वर्कशॉप होईल. त्याचबरोबर इकडं जिथे आपले अकॅडमी चालतात तिथे होईल आणि ऑन लोकेशन डायरेक्टली तुमचं प्रॅक्टिकल विथ कॅमेरा कंटिन्यू 10 ते 15 दिवस. कंटिन्यू तुमच्यासोबत राहील. त्यासोबतच तुम्हाला शिकायचं. सोबतच स्क्रीनवर तुम्हाला बघायचं. या सगळ्या गोष्टी प्रॅक्टिकल होतील आणि प्रॅक्टिकल वर्कशॉप असल्यामुळे त्याचा रिझल्ट चांगला आहे. आणि टोटल तुम्हाला सांगितलं तसं जवळ-जवळ 9 महिन्याचा वर्कआउट म्हणजे 150 तास जर तुम्ही पकडले, तुम्ही कॅल्क्युलेशन जर रविवारच्या बॅचनं जर केलं, तर काय शुभमला माहिती आहे, शुभम पण क्लास करून आलेला आहे. धडपडतो 1 वर्ष झालं. शुभम माने, इचलकरंजीवरून आहे पोरगा. तर त्या पोराला बिचाऱ्याला फार टेन्शनमध्ये, फ्रस्ट्रेशनमध्ये आहे तो सध्या. तर फ्रस्ट्रेट होऊ नको मित्रा. बरेच जण असतात असे. नाही का तुला तर तू येऊन अनुभव घेतलायस बऱ्याच जण पोरांसोबत डिस्कस केलंयस तू माझ्या जुन्या बॅचच्या पण. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की प्रॅक्टिकल तुमचं जितकं जास्त असणार ना, तुम्ही तितकं शुभमवर जाणार. आणि तुमच्यासोबत क्लास कनेक्ट पाहिजे. जर क्लास झाला आणि क्लासवाल्याने तुम्हाला सोडून दिलं, तर त्याला अर्थ नाही त्या गोष्टी. आणि कुठेतरी एक प्रामाणिकपणे तुम्ही जो विश्वास ठेवून इथपर्यंत येणार आहे टीपीवरती, तो विश्वास 100% सार्थ ठरला जाईल, एवढं तुम्हाला सांगू शकतो. आणि तुम्हाला फसण्या-बिसण्याचा संबंधच येत नाही, कारण विथ स्टॅम्प पेपर एग्रीमेंट तुम्ही करू शकता माझ्यासोबत. तुम्ही स्टॅम्प पेपर घेऊन या, माझ्याकडून लिहून घ्या की मी काम देणार आहे. नाही दिलं तर तुम्ही ब्लेम करा, पैसे परत घेऊन जा. नो प्रॉब्लेम. पद्धतीचं वर्कआउट आहे. फुल सिक्युअर आणि मुलींच्या बाबतीत काही अडचण नाही. रेसिडेन्शियलला जे येणार असतील मुलींची राहण्याची सोय वेगळी आहे. मुलांची राहण्याची सोय वेगळी आहे रेसिडेन्शियलला जे येणार असतील त्यांची. ज्यांना ती सोय हवी असेल ती त्यांच्यासाठी. त्याचे वेगळे ₹1,000 चार्ज घेतात. जेवण, चहा, नाश्ता आणि राहण्याची सोय.
कोल्हापूरला फक्त. पुणे मुंबई नाही. पुणे मुंबई डे बॅचेस होती. सकाळी 10 ते 7 किंवा सकाळी 9 ते 7. म्हणजे 12 तासाच होईल टोटल ते. 12 तासाची टोटल शिफ्ट असते तेवढी बॅच होईल. 9 ते 9 वगैरे असं कोल्हापूर काही. बाकी डिटेल्स कोल्हापूर अजून कुणाला हवे असतील त्यांनी मला म्हणजे कंपनी नंबर जो आहे आपला त्या नंबरला पिन करा तुम्ही. तुम्हाला तिथे अजून सगळ्या डिटेल्स पाठवू. काही अडचण नाही. आता काही क्वेश्चन आन्सरिंग असेल तर एक 10 मिनिटात आपण उरकूया. हॅलो. हा बोला. हा सर, मी राजेंद्र पाळंदे बोलतोय. एक ग्रामीण भागामधून निमगाव म्हणून आहे, शिर्डी जवळ. ओके ओके. मी सिव्हिल सुपरवायझर कंस्ट्रक्शन मध्ये काम करतोय. साधारण एक 18 वर्ष झाली काम करतोय. आता सर घरातली सर्व जबाबदारी माझ्यावर आहे, परंतु मला लहानपणापासून हौस आहे की सिनेमा तुमचं करायची तुमचं किंवा तुमचं नाटकामध्ये काम करायचं. क्वेश्चन सांगा. क्वेश्चन. तर सर मला पुण्यामध्ये येऊन काम करायचंय, आपल्या सेमिनार अटेंड करायचंय. करा ना, करा. नो प्रॉब्लेम. नो प्रॉब्लेम. परंतु वेळेचा अभाव असल्यामुळे मला फक्त संडे सुट्टी असते सर. तोच तर प्रॉब्लेम आहे संडे. ना. हे बघा, कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है. मॅनेज तर हो ना करावं सर. लागते. त्याला पर्याय नाही. आता कसं आहे बघा, सगळ्यात महत्वाचं आणि पुन्हा मी तुम्हाला सांगतो, संडे करून काहीही होणार नाही. संडे करून काही होणार नाही. भूलभुलैया अकॅडमीच्या नादी लागला तुम्ही. ते तुमच्या पोस्टरवरती मस्त फोटो दाखवतात, आम्ही यांना मोठं केलं, यांना काय नाही, पैसे देऊन सेलिब्रिटींना आणून फोटो टाकलेले असतात. ते वास्तव समजून घ्या. संडे करून काही होत नाही. संडे नंतर 6 दिवस तुम्ही घरी असता 2 तासानंतर त्या. आणि त्या 2 तासानंतर तुम्ही पूर्ण वेळ घरी असता. 6 दिवसात तुमची ते सिव्हिलची कामं करताना तुमचं डोकं फुटत असेल. प्रॅक्टिस कधी करणार आहे तुम्ही? ते सगळं विसरून जातो आपण आणि परत रविवारी परत कनेक्ट होतो. हा मेडिटेशनचा पार्ट आहे पूर्ण. आता जो काय आपण जो करतोय ना इकडे, जो प्रयोग हा जो करतो आम्ही, आमचा रिझल्ट काय येतो त्याचा रिझन असं आहे की हा पूर्ण तुमच्या डोक्यात सिनेमाच भरवला जातो 15 दिवस. तुम्हाला सिनेमा जगायला शिकवलं जातं. सिनेमा कसा जगायचा असतो. किती सिनेमा दिवसासाठी आहे? सिनेमा कसा एकरूप, सिनेमाशी कसं एकरूप होता येतं. हा वर्कशॉप 10 ते 15 दिवसाचा असेल. कमिटमेंट 10 दिवसाची असते आमची. पोर्शन संपला नाही तर तो 12 दिवस 15 दिवसापर्यंत जातो. पण त्याचे काही एक्स्ट्रा चार्जेस घेतले जात नाही. तोपर्यंत पोर्शन संपत नाही तोपर्यंत सोडलं जात. असा पुण्यामध्ये क्लास होणार आहेत का? पुण्यामध्ये क्लास होणार आहेत. पुणे कोल्हापूर बॅच लॉक आहे. ऍडमिशन झालेत पण तिकडचे. सर टोटली के 10च बॅच ऍडमिशन घेतो मी एका बॅचला. पुणे असेल तर पुण्यात 10च ऍडमिशन असतील. कोल्हापूर असेल तर 10च ऍडमिशन. ऑल ओव्हर महाराष्ट्रातून 20च ऍडमिशन उचलतो फक्त आपण दरवर्षी. जास्त नाही घेत. हॅलो सर, हा बोला. मी भगवान गेडाम गडचिरोलीवरून बोलताय. बोला सर बोला. सर माझी वय 48 आहे ओके. आणि मला अभिनय शिकायचा आहे. वा वा, क्या बात आहे. चालेल का सर? मध्ये आता इच्छा खूप आहे. 100%. अहो सर, माझ्याकडे आता कोल्हापूरच्या मागच्या बॅचला 65 इयरचे लोक होते. आणि हो का? तुमच्या इथलेच नागपूरचे हा, हा, स्वामी सर म्हणून आहेत. हा, तर हा, ते शिक्षक होते, रिटायर झाले हा, आता. रिटायरमेंट नंतर ते माझ्याकडे कोल्हापूरच्या बॅचला आले होते नागपूरवरून. हा, हा. असं काय यायची नाही, त्याला वयाचं लिमिट नाही. फक्त लहान मुलं आपण 5च्या आतली मुलं घेत नाही, 5च्या पुढची मुलं घेतो. ते अनलिमिटेड. कला आहे बरं, ना. वर्षभर असते का सर तुमचे नाही ही क्लासेस? वर्षभर? ही क्रॅश कोर्स बॅच आहे. ज्या पद्धतीनं 10वी 12वीच्या हा, विद्यार्थ्यांचे क्रॅश कोर्स असतात, हा, वर्षाचा हा, पोर्शन 1 महिन्यात शिकवला जातो, तशा पद्धतीचा हा टोटल 1 वर्षाची बॅच तुमची जवळजवळ 15 दिवसात संपवतो. 15 हा, तासाचा हा. डेली वर्कआउट असतो. रेसिडेन्शियल बॅच राहते कोल्हापूरची आणि पुणे मुंबईला बॅच होईल ती डे बॉर्डर होईल. नाही सर, याच महिन्यामध्ये आहे की म्हणजे वर्षभरामध्ये नाही नाही टप्प्याटप्प्याने चालू राहत? नाही नाही नाही, एकच बॅच घेतोय मी या वर्षी. एका वर्षात एक बॅच म्हणजे एकच बॅच. पुढच्या वर्षी करावं लागेल. हा, कारण कसं आहे, त्यांना ओके, काम ओके. पण दिलं पाहिजे ना तुम्हाला. तुम्ही जर हो सर, बरोबर. इतक्या लांबून जर येणार आहे माझ्याकडे, तर तुम्हाला त्याचा हा, काहीतरी हा. आउटपुट निघला पाहिजे. बिलकुल बिलकुल तर सर, बरोबर आहे. मग ऍडमिशन 50 घेऊन करू काय मी? त्या 50 जणांना घ्यायचं आणि 5 जणांना पण काम नाही द्यायचं, त्याला अर्थच नाही ना. बरोबर आहे. आणि त्यात तयार पण होत नाहीत पोरं. जितकी गर्दी जास्त हॅलो तितकं हॅलो कॉन्सन्ट्रेशन होत नाही त्यावरती.
बरोबर आहे. आता कसं होतं, आमची फी कमी असल्यामुळे गर्दी खूप होते, पण मी हो, ते हो. मग डिवाइड करून टाकतो. आज घेतो त्यातली चूज करून पोरं त्यांचं काम करतो. कारण मी स्वतः हॅलो. राहतो रेसिडेन्शियल बॅचला, मी पोरांसोबत राहतो स्वतः, ती जिथं राहतात ती. हो. त्यामुळं नाही, छान आहे. दिवस रात्र पोरं माझ्यासोबत असतात. त्यामुळे दुसरी चुळबुळ काय करायची की संबंधच येत नाही. त्यांनी अभिनय सोडून त्यांनी जायचंच नाही बाहेर कुठं, सिनेमा सोडून डोक्यात घ्यायचंच नाही काय, असा विषय असतो. तरच ते हॅलो. होते. साधना आहे सर, ही त्याला ही साधना आहे, हो, सर. तरच ते होईल. ते माझं थोडंसं प्रॅक्टिस चालू आहे. आमच्या म्हणजे शॉर्ट फिल्म वगैरे आम्ही बनवतो इकडे, नाही का? तुम्ही या तर नक्की, त्याच्यामध्ये रस आहे मला. तुम्ही नक्की एडिटिंगचा या. आणि थोडं तुम्हाला हा, फरक वाटला तर हा. कंटिन्यू करा, नाही वाटलं पूर्ण पैसे परत घेऊन जा. तुम्हाला नाही आवडला ना बरं. वर्कशॉप, सगळ्यांसाठी सांगतो, वर्कशॉप नाही आवडला पूर्ण पैसे परत घेऊन जायचे, पूर्ण. किती तारखेपासून झालं, सर? तारखा डिक्लेअर होतील 2 दिवसात माझ्या. 2 दिवसात अच्छा, डिक्लेअर अच्छा, होतील. अच्छा. पुण्याच्या आणि कोल्हापूरच्या 2 बॅचेस. ओके सर, थँक्यू. सर कोल्हापूर बॅचला ऍडमिशन मिळेल का? कोल्हापूर बॅचला ऍडमिशन मिळेल. कुठून बोलताय आपण? छत्रपती संभाजीनगर, मिळेल. कोल्हापूर औरंगाबाद. बॅचला 15,000 फी आहे, पुण्याची 20,000. कोल्हापूरला कमी फी आहे. त्याचा ओके, रिझन ओके. असा की ऑलरेडी तिथं आमचा सेट उभा आहे. आलं का लक्षात? बऱ्याच जणांना असा डाऊट आला की कोल्हापूरला कमी का आहे. ऑलरेडी सेटअप उभा आहे तिकडे सगळं आमचं. इनबिल्ट स्टुडिओ बिडिओ सगळं तिकडे उभं आहे. तिकडे ऑलरेडी काम चालू आहे आमचं. त्यामुळे तिथे तुलनेत आणि पुणे मुंबईच्या मेगा सिटीज आहेत, त्यामुळे तिथला खर्च जास्त आहे. मॅनेज व्हायला पाहिजे या दृष्टीने आहे. तर ज्यांना आर्थिक अडचण असेल त्यांनी कोल्हापूरच्या बॅचला जॉईन करू शकता. रेसिडेन्शियलची तुमची सोय आहे ज्यांना ती पाहिजे असेल तर. त्यानंतर ज्यांना पुणे म्हणजे जसं तुम्हाला कम्फर्टेबल कुठे पडेल तिकडे तुम्ही जॉईन करू शकता, काही अडचण नाही. 1-2 दिवसात तुम्ही ऍडमिशन कन्फर्म केलं ना तर तुम्हाला इन्स्टॉलमेंटची सोय करून देऊ आपण. 1,000 रुपये भरून फक्त रजिस्ट्रेशन करा, म्हणजे तुमची सीट फिक्स होईल. कारण 10चं ऍडमिशन घेत असल्यामुळे सीट कन्फर्म करून घ्या. आणि ज्यांना अडचण असेल, आर्थिक अडचण बाबा, तर त्यांना आपण इन्स्टॉलमेंटची सुद्धा सोय करून देण्याचा प्रयत्न करू. सर बॅच पूर्ण झाल्यानंतर प्रोसिजर कसे असते? हॅलो, हॅलो. बोला. बॅच पूर्ण झाल्याच्या नंतर प्रोसिजर कशी असते सर? बॅच तुमची कंप्लीट झाली की तुम्हाला टास्क दिले जातात प्रॅक्टिसचे. ते टास्क कंप्लीट करत करत तुमचं डायरेक्ट शूटिंग लावलं जाईल, प्रोजेक्ट वरती घेतलं जाईल तुम्हाला. हँडिकॅप यामध्ये किती टाइम पिरियड जाईल सर? हँडिकॅपचा आणि कलेचा काही संबंध नाही. तुम्ही करू शकता, डेफिनेटली करू शकता. ऍक्च्युली बोला. मी अहमदनगरची आहे. बिंदास या तुम्ही. तुम्हाला जिकडे जवळ पडेल किंवा सोपं पडेल तिथे येऊ शकता. मुलींची, महिलांची राहण्याची वगैरे पूर्ण वेगळी सोय आहे. तर कोल्हापूरच्या बॅचला असाल तर, पुणे मुंबईला असाल तर तुम्हाला सोय करावी लागेल राहण्याची. फक्त शिकवणं आहे आमच्या. ओके. आणि कोण बोललो होतं इकडे? अश्विनी ताई. हा सर, मी म्हणत होते जर क्लास पूर्ण झाला आपला तर त्यानंतर काम मिळण्यासाठी किती टाइम पिरियड लागतो? तुम्हाला बघा, आता टाइम पिरियड तुम्हाला जास्त लागणार नाही, कारण ऑलरेडी आमचे प्रोजेक्ट गोइंग ऑन आहेत. त्यालाच तुम्हाला कनेक्ट करून घेतलं जाईल, असं आहे. कारण सर म्हणजे आता डायरेक्टली बोलते, माझा ऑलरेडी क्लास झालाय. एका ठिकाणी मी क्लास केलाय. तिकडे मी भरपूर फीज पण भरली. माझा जवळजवळ 1 वर्ष क्लास होता. त्यानंतर आता क्लास करून 70,000 भरले तुम्ही फी, माहित आहे मला. हो, आणि मग आता क्लास पूर्ण होऊन पण बराच टाइम झालाय. मग घरचे कसं परत म्हणतात तिकडे पण त्यांनी क्लास कधी करणार. तुमची झूम मीटिंग घेतली का एकदा तरी? आणि ज्यांच्या नावावर तुम्ही गेला क्लासला ती व्यक्ती कधी शिकवायला आली का, तेवढं मला सांगा. का हो, आता सर एकदा फसवणूक त्यांनी झालीये. कधी स्टॅम्प पेपर अग्रीमेंट केलं तुमच्यासोबत? मी सांगतोय की तुम्ही 500 रुपये स्टॅम्प घेऊन या आणि माझ्याकडून तुम्ही लिहून घ्या. मी नाही तुमच्याकडून घेणार. तुम्ही माझ्याकडून लिहून घ्या की हा सुनील शिंदे नावाचा प्राणी आम्हाला काम देणार. आणि नाही दिलं तर तो स्टॅम्प पेपर घेऊन पोलीस स्टेशनला जायचं आणि माझ्यावर ब्लेम करायचं. ती परत मिळवा माझी. नाही सर, तसं काही नाही. पण आता घरचे कसं बोलतात, इकडे पण क्लास केल्यानंतर मग आता काम कधी करणार? कसं असतं माहित आहे का मॅडम, आता चूक तुमची झालेली आहे पहिली. तुम्ही त्यांची चाचपणी न करता, माहिती न घेता तुम्ही अडकला त्याच्यामध्ये आणि ठकाठक तुम्ही 70,000 रुपये भरून टाकले. त्यानंतर तुम्ही इकडे तिकडे फिरला कामाचं. तसं नाही होत ताई. आणि मला सांगा, सिनेमॅटिक लेवलवर किती शिकला तुम्ही? आणि रविवार करून काय नाही होत ताई. तुम्ही गाव कोणतं तुमचं? कुठून आहे तुम्ही? नगरवरून बोलते मी, अहमदनगर. ते होते. आता हे बघा, तुमच्यासारखेच तुम्ही जिकडून आहात ना तिथले जवळ 6-7 जण आहेत मला आता दिसत आहेत कोरग्यामध्ये. अच्छा. आणि दर प्रत्येक बॅच मध्ये तुम्ही जिथून बोलता, म्हणजे ज्या विषयी बोलताय तुम्ही क्लास हा विषयी, हा. तिथली माझ्याकडे 4 ते 5 पोरं, 10 जणांमध्ये 4 ते 5 तिथली असतात.
रिटर्न येतात माझ्याकडे. आणि हे तुम्हाला मी बोलत नाही, तुम्ही आला तर तुम्हाला लॅपटॉपवर त्यांचे व्हिडिओ दाखवेन पोरांचे, त्यांनी दिलेले बाईट. तर त्याच्यावर आता कसं झाली चूक झाली ते डोक्यात ठेवून चालणार नाही ताई. आणि सगळ्यात महत्वाचं जोपर्यंत सगळ्यांसाठी सांगतो, सगळ्यात महत्वाचं जोपर्यंत आशिष तुम्ही मेजर रोल मध्ये येणार नाही तोपर्यंत तुमचं करिअर होणार नाही. आणि तुम्हाला मेजर रोल मध्ये कोणी आणण्याचा प्रयत्न करत नाही, कारण त्यांना त्यांचीच पोरं मोठी करायची असतात, त्यांचीच लॉबी मोठी करायची असते. कारण ऑडिशनला जरी तुम्ही गेला तरी सुद्धा 10 कॅरेक्टर असतील तर 8 कॅरेक्टर त्यांनी लॉक केलेले असतात. ही रियालिटी आहे, ही समजून घ्या तुम्ही. मग तुमच्यासारख्यांना कोण आणणार आहे पुढे? मला हिरो होण्यात इंटरेस्ट नाही, म्हणून माझी कंपनी ते काम करते. म्हणून मी तुम्हाला सांगेन, मी 50,000 फी लावू शकतो ना, माझी तेवढी लेवल आहे, माझ्याकडे तेवढं माझं ब्रँडिंग आहे, मला पण नॅशनल इंटरनॅशनल लेवलचे अवॉर्ड आहेत, माझाही सिनेमा मोठ्या लोकांचा मी बनवलाय, मी तो दाखवून 50,000 फी कमवू शकतो. पण सर्वसामान्य शेतकरी पोरांनी कुठून आणायचे पैसे एवढे? त्यामुळे अभिनय क्षेत्रात यायचंच नाही का त्या बिचाऱ्यांना? त्यांना यात हात टाकायचंच नाही का? तर म्हणून आम्ही एक ऍव्हरेज, आम्हालाही परवडेल आणि तुम्हालाही परवडेल अशा पद्धतीचं एक सुवर्ण मध्ये काढून ती फी स्ट्रक्चर आम्ही तयार केलंय. आणि 100% तुम्हाला त्या प्लॅटफॉर्म पर्यंत पोहोचवण्याचं आम्ही डेफिनेटली काम करतो. तुम्हाला ताई पाठवलेले जे व्हिडिओज किंवा फोटोज असतील ना, तर तुम्ही निश्चित ते व्यवस्थित बघा. त्यातले A to Z पोरं सगळे अकॅडमीचे पोरं, आणि मी अकॅडमीच्या पोरांशिवाय कामच देत नाही. आम्ही कुठलाही प्रोजेक्ट करू तो मला कुणी विचारलं, आत्ता सध्या एक सन मराठीची सिरियल मी कास्टिंग करतो, कास्टिंगसाठी माझ्याकडे आहे, तर आपल्या अकॅडमीची लोक आपण तिकडे पुरवतो. पहिलं अकॅडमीच्या ग्रुपवर मेसेज जातो माझा की तुमच्यातले कोण येऊ शकतं एवढ्या वेळात, त्यांनी यश टाका मला. तिथून नाही रिप्लाय आला अर्ध्या तासात तर दुसऱ्याला बोलवतो. अशी पद्धत आहे. पण फर्स्ट प्रेफरन्स हा तुम्हाला, कारण तुम्ही मेहनत घेता, तुम्ही राबलेला असता, तुम्ही पैसे भरलेले असता. सगळ्यात महत्वाचं, तुमचे पैसे चुकीच्या पद्धतीने मी घेईल ना तर पैसे तुमच्या अंगावर उठतील, हे महत्वाचं आहे. बचत नाही पैसा. आणि 10-15 हजार रुपये कोण बंगला नाही बांधू शकत, ही महत्वाची गोष्ट. पण ज्यावेळी तुमचे 70,000 1,00,000 रुपये जातात ना, त्यावेळी अतिशय वाईट अवस्था होते आपल्या मनाची, वाईट वाटतं. तेवढं करून सुद्धा, कारण तुम्ही गेलेला असता कशासाठी ताई, की काहीतरी घडेल पुढे, काहीतरी घडेल पुढे आणि काहीतरी चांगलं घडेल माझ्या आयुष्यामध्ये, कुठेतरी छान काम मिळेल. पण ते पोस्टरवर यायचं राहिलं, पण साधे कुठे छोटा सुद्धा रोल आपल्याला जर मिळत नसेल तर काय अर्थ नाही ना. माझं असं मत आहे की तुम्ही मेन रोलसाठी प्रयत्न करायचे, आणि ते 100% तुम्हाला. आता समजा मेन रोल म्हणजे काय असतं, तर हिरो आपल्या डोक्यात एकच असतं अशीच, की हिरो आणि हिरोईन म्हणजेच लीडचे रोल. असं नसतं, असं नसतं. लक्षात घ्या. हिरो, आता तुम्ही सैराट बघितला, आर्चीचा बापच आपल्याला कायमस्वरूपी विलन वाटत होता बघत असताना. शेवटी मेन भाव खाऊन कोण गेला, तिचा भाऊ मारून गेला त्यांना. लक्षात कोण राहिला, त्याला तुम्ही मेन रोल नाही म्हणणार का? आता अॅनिमल नावाचा सिनेमा आला मधल्या काळात, बघितला सगळ्यांनी अॅनिमल. उपेंद्र लिमये साहेबांचा केवढासा रोल आहे त्याच्यामध्ये, पण तो रोल भाव खाऊन गेला सगळ्यांमध्ये. 1 ते 1.5 मिनिटाचं कॅरेक्टर आहे त्यांचं, उपेंद्र लिमयेचं. अॅनिमल बघा, पण त्यावर चर्चा झाली. माझ्या विश्वास ठेवू नका, गुगल करा, युट्यूब करा. विश्वास ठेवायचा नाही कोणावर, माझ्यावरही ठेवायचा नाही, गुगल करा, मी बरोबर बोलतोय का. उपेंद्र लिमये साहेबांची चर्चा झाली त्या सिनेमामध्ये. खतरनाक कॅरेक्टर. मग त्या कॅरेक्टरला तुम्ही काय म्हणणार, त्याला मेजर कॅरेक्टर बोलणार नाही तुम्ही? बाहेरची साडी, अलका कुबल एकच लीड कॅरेक्टर आहे त्याच्यात, बाकीचे कोणच नाहीत. तर पण ते जे पोस्टरवर दिसत आहेत त्यामध्ये तुम्ही पाहिजे. अशी पोस्टरवर 10 असतील ना तर त्यामध्ये मी पाहिजे, मला बाकी काय माहित नाही. हे टार्गेट तुमचं पाहिजे. आणि असं जर प्रशांत टार्गेट धरलं ना, तर त्या टार्गेटला ज्या गोष्टी लागणार आहेत त्या शिकाव्या लागतील. म्हणजे जर मुंबईला जायचं आहे तर कोणती गाडी मुंबईला लवकर पोहोचणार आहे, जर मला त्या वेळात पोहोचायचं तीच पकडावी लागेल. 11ला पोहोचायचं आहे तर 11ला पोहोचणारी गाडी पकडावी लागेल. 5ला पोहोचणारी गाडी पकडून 11ला तुम्ही पोहोचणार नाही. हे सत्य आणि वास्तव, जळजळीत वास्तव आहे हे फिल्म इंडस्ट्रीचं, अगदी पोट तिडकीने तुम्हाला सांगतोय. लक्षात घ्या. तुम्ही माझ्यासोबत या न या हा नंतरचा पार्ट आहे, पण आयुष्यभर तुमच्या एक गोष्ट नेहमी लक्षात राहील. सुनील शिंदे नावाचा एक प्राणी भेटला, त्याने या गोष्टी सांगितल्या, या तंतोतंत खऱ्या होत्या. फार फसवेगिरी, फार. फक्त 30-30 हजार रुपये पोर्टफोलिओला. अरे काय चाललंय, किती लुटायचंय पोरांना आमच्या? असं काय चंद्रावर जाऊन फोटो काढतो का तू? पोर्टफोलिओ 30,000 रुपये प्रशांत, 50,000 रुपये त्याच्यात. म्हणजे काय चंद्रावर का सूर्यावर उभारून फोटो काढतो तुमचे?
किती फसवायचं पोरांना, किती लुबाडायचं लोकांना, काही लिमिटच नाही त्या गोष्टीला राहिलेलं मार्केट. म्हणून हे सगळं बघितल्यानंतर आमच्या त्या सोशल फाउंडेशन जे आहे आमचं सामाजिक फाउंडेशन गुरुकुल, त्याच्या माध्यमातून आम्ही हा सुरू केलेला प्रयोग आहे आणि खूप छान रिस्पॉन्स. आणि तुम्हाला पुन्हा सांगतो, तुम्हाला जर आवडलं नाही, 10 दिवसाचा वर्कआउट आवडला नाही, कामाचं नंतर जरा बाजूला ठेवा, आवडला नाही, 10व्या दिवशी मला सांगायचं सर मला नाही आवडलं, माझे पैसे परत द्या, पूर्ण पैसे परत घेऊन जायचे. एवढं छाती ठोक गॅरंटेड तुम्हाला मी सांगतो. आणि कामाच्या बाबतीत ताई तुम्ही जे म्हटलं तर 100% तुम्हाला कामाची सिक्युरिटी देतो मी विथ स्टॅम्प पेपर ॲग्रीमेंट. तुम्हाला टेन्शन कामाचं घ्यायची गरज नाही. नाही दिलं तुम्ही परत घेऊन जा, काहीच अडचण नाही. मेजर कॅरेक्टर्स मध्येच तुम्हाला कामं दिली जातील. म्हणूनच मी 10 ऍडमिशन घेतो. नाहीतर इथले 40-45 जणांमधले मला 15-20 कन्व्हिन्स करणं मला मोठी गोष्ट नाहीये. लक्षात घ्या, सगळ्यात महत्वाची गोष्ट जेवढ्याने घेणार आहे तेवढ्यांच्यावरतीच प्रोजेक्ट तुम्ही स्वतःहून त्यात इन्व्हॉल्व्ह होऊन तो प्रोजेक्ट वर्कआउट करायचा आहे. त्यावेळी तुमची मेहनत त्यात कळणार आहे आणि तुम्हाला कळणार आहे की ऍक्च्युली काय होतंय. म्हणजे माझ्याकडे पोरांना प्रत्येक गोष्ट शिकवतो मी. तू ऍक्टिंग शिकायसाठी जरी आशिष आला, त्या आशिषला फक्त ऍक्टिंग नाही शिकवत, आशिषला ऍक्टिंग सोबत फिल्म मेकिंग पण शिकवतो. कारण का पडद्या मागच्या पण गोष्टी, कॅमेरा मागच्या पण गोष्टी आशिषला माहिती असल्या पाहिजे सिनेमाच्या बाबतीत. अभिनय तर शिकवलाच जातो, परंतु काही सेशन त्यातले आपण फिल्म मेकिंगचे सुद्धा तुमच्यावर घेतो, जेणेकरून तुमच्यासाठी ते सोपं होऊन जातं. ऋतिक रोशन हा ऍक्टर होण्याआधी असिस्टंट डिरेक्टर होता. का बरं? वेड लागलं होतं त्याच्या पप्पाला. पडद्या मागून बऱ्याच गोष्टी शिकतो, म्हणजे मागचंही ज्ञान पाहिजे ऍक्टरसाठी. आमिर खान असिस्टंट होता, मागचंही नॉलेज तुम्हाला पाहिजे, तर या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. तुम्ही सगळ्यांनी समजून घ्या. तुम्ही सगळे सुज्ञ आहात, कोणी यामध्ये लहान नाहीये, सगळी मोठी लोक आहात. आणि तुम्ही त्या पद्धतीनं व्यवस्थित वर्कआउट करून पुढे जाऊ शकतो आपण. तुम्ही जे लोक इंटरेस्टेड असतील त्यांनी नक्की रजिस्ट्रेशन करून घ्या. ते 1000 रुपये रजिस्ट्रेशन फी आहे. आणि कोल्हापूर बॅच 15,000, पुणे बॅच 20,000, मुंबई बॅच 20,000, अशा पद्धतीनं फी स्ट्रक्चर आपलं आहे. कोल्हापूर बॅच रेसिडेन्शियल होईल. त्याला रेसिडेन्शियल सोय पाहिजे असेल राहण्या खाण्याची वगैरे, त्याची वेगळी 1000 रुपये वगैरे नॉमिनल फी असते. त्यामध्ये 2 वेळचं जेवण, चहा, नाश्ता आणि राहण्याची सोय असं अवेलेबल करून दिलं जातं तुम्हाला. कारण तिकडे आपलं स्वतःचं सेटअप असल्यामुळे ते पॉसिबल आहे. पुण्या मुंबईला काय तिथं सेट वगैरे काय उभा नाही. आमच्या इकडे ऑलरेडी शूट सुरू असल्यामुळे इथं सेट आहे आमचं. तर या गोष्टी आहेत. तर सगळं मुंबईवरूनच ऑपरेट करतोय आम्ही. हॅलो बोला. हॅलो हा नमस्कार सर, म्हणलं मी कर्जत अहिल्यानगर मधून बोलतोय. नमस्कार विठ्ठल सर, हा बोला. तर सर मी कोल्हापूरच्या साठी ऍक्टिव्ह आहे. येस सर. तर माझं कसं आहे, आता मी कॉम्प्युटर केलं आहे सायन्सला, कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंगला 3rd इयरला आहे. ओके. तर माझं एक्झाम जे आहे ते 15 मे पासून स्टार्ट होणार आहे. 15 मे ते पहिलं फर्स्ट वीक, जून फर्स्ट वीक. ओके. आता ते टाइम स्लॉट माझा तारखांचा गणित सगळे 1-2 दिवसात डिक्लेअर होईल. ग्रुपवर येईल तुम्हाला सगळं. असते का? हो, तर हो. मी म्हणजे कोल्हापूरसाठी ऍक्टिव्ह आहे, पण माझं आता युनिव्हर्सिटीची एक्झाम आहेत मी. ती एक्झाम माझे 15 ते 20 ते 25 दिवस चालतील, म्हणजे 15 ते 20 दिवस चालतील. अच्छा. हरकत नाही, त्याच्यावर आपण डिस्कस करू. हा, त्यासाठीच बोलत होतो सर, काहीच नाही. आणि ते कारण मी कोल्हापूर साठी म्हणजे अवेलेबल आहे, कोल्हापूर साठी मी ऍक्टिव्ह आहे. नक्की. थँक्यू. कोणाला इकडे काही क्वेश्चन त्यासाठी आहे? तुम्ही इन्फॉर्म. नमस्कार सर. बोला. नमस्कार सर. नमस्कार. छान म्हणजे छान शिकवलं तुम्ही. याच्यामध्ये जी माहिती दिली ना, ती खरंच जी मनात एक भीती होती इंडस्ट्रीबद्दल, की काय असतं, खरंच असतं की नसतं. पण ते आज तुम्ही खूप डाऊट्स क्लिअर केले, त्याबद्दल तुमचे पहिले खूप धन्यवाद. आणि थँक्यू. इंटरेस्ट तर आहे की याच्यामध्ये, की म्हणजे ऍक्च्युली माझ्या मुलाला मी खूप इंटरेस्ट आहे अच्छा. आणि त्याच्यासाठी मी खरा वेबिनार अटेंड केलेला आहे. आणि आता सध्या तर म्हणजे इंटरेस्ट असून पण थोडासा माझा पेमेंट इश्यू आहे. कारण जस्ट आता 3 महिन्यापूर्वी माझा स्वतःचा ऍक्सिडेंट झालेला आहे. ओके. ऍक्च्युली 5 दिवसाने म्हणजे मी अजूनही बेड रेस्टला आहे. हा. आणि थोडा इश्यू पेमेंटचा होत आहे. तर इन्स्टॉलमेंट करायचं झालं तर तुम्ही काय हो. मला कोऑपरेट करू आपण निश्चित तुम्हाला करून देऊ आपण, हेल्प करू. कोल्हापूर मला त्याला पाठवायचंय. हो. कोल्हापूर बॅचला फीस पण कमी आहे. करू.
नाही आणि कसं माहिती का म्हणजे फर्स्ट टाइम तो आता आणि आमच्यापासून माझं बाहेर माझं माझं जास्त मी सांगू का, जास्तीत जास्त लोकांना माझं क्लिअरली सांगणं की तुम्ही जास्तीत जास्त वेळ त्याला देण्याचा प्रयत्न करा त्या गोष्टी. असं हो. असं आहे. आणि कसं माहिती का आता म्हणजे आज त्याचं आता 25 चालू आहे पण आतापर्यंत तो एकटा अजून कुठे घराबाहेर जास्ती गेलेला नाही असा. माझ्यासोबत आणि ठेवा आता त्याला फर्स्ट नक्की. वेळ फर्स्ट वेळ आहे सर की म्हणजे मला स्वतःला त्याला बाहेर पाडायचंय, ही दुनिया त्याला दाखवायची आहे. एक्झॅक्टली म्हणजे मला पण त्याला खूप असं इतर मुलांच्या बरोबरीने त्याला पण मला बघायची इच्छा आहे. बरोबर की त्याने डेव्हलप व्हावं, त्याने स्वतःचे डिसिजन घ्यावे, असं मलाही काहीतरी एक स्वप्न आहे एक आई म्हणून. तर बरोबर. मला त्यासाठी पण तुम्हाला कोऑपरेट करावं लागेल नक्की की नक्की. मला कधीही जेवढं त्याला सोडलेलं नाही. त्याला मला जेवढे शक्य खूप आहे तेवढं सगळं कॉपरेट तुम्हाला करेन. काही अडचण नाही. हां, तर मला आता थोडंसं पेमेंटचं जर सांगितलं तर मग मी काहीतरी हो करेल हो रजिस्ट्रेशन आपण वगैरे. याच्यावर बोलू ना वरती. ठीक आहे मग मी कॉल करू का तुम्हाला की येस तुम्ही येस कराल मला आपलं कॉल? वेबिनार संपलं ना मी कनेक्ट करतो तुम्हाला. ओके चालेल ओके सर ताई. ओके. थँक थँक्यू ताई. डाऊट खूप क्लिअर केले त्याबद्दल खूप थँक्यू सर. काय सगळ्यात महत्वाची गोष्ट काय झाली माहितीये का, आपल्या पोरांना वास्तवच माहित नाही त्यामुळे पोरं फसतात. माझं मत आहे हो, की हो. बरोबर. फसले नाही पाहिजेत. इंडस्ट्री चांगली आहे त्यामुळे इंडस्ट्री बरोबर. बदनाम होते ना या ठराविक हां, लोकांच्यामुळे. तेच. इंडस्ट्री चांगली आहे, निश्चित बरोबर. चांगली आहे म्हणून तर टिकली आतापर्यंत. हा बोला. हो. हा सर, मी सुमित सोडणेकर बोलतोय भांडूप मुंबईवरून. बोला सुमित. खूप चांगलं मार्गदर्शन केलं सर, त्याबद्दल थँक्यू सो मच. थँक्यू. आणि मुंबईमध्ये आपले कुठे होतात सेशन्स? मुंबईमध्ये ऍक्च्युली आमचे 2 ठिकाणी होतात सेशन, ठाणे, विरारला. ओके ओके तिकडचे चालू आहेत आमचे रजिस्ट्रेशन आता. आपलं कसं असतं 10 रजिस्ट्रेशन कन्फर्मेशन करूनच आपण बॅच लावतो. असं असतं. ओके त्याच्यावर So, घेतच नाही बॅच मुळात. कदाचित ठाणे यावेळी बॅचला दादरला पण होण्याची शक्यता आहे सेशन. ओके ओके. सो ठाण्याला मी जवळ आहे, सो मी हो का? कनेक्ट करू शकेन का तिकडे? चालेल, नो प्रॉब्लेम. तू राहायला कुठे? ओके. ठाण्याला आहेस का? भांडूपला आहेस? मी येस येस तुला येस रेसिडेन्शियल जर सर. बॅच पाहिजे असेल तर रेसिडेन्शियल कोल्हापूरची बॅच आहे. रेसिडेन्शियलचं हां हां काय सांगतो तुम्हाला, गणित काय असतं मी फ्रँकली सांगतो. रेसिडेन्शियलचं ना वर्कआउट जास्त होतं आणि रेसिडेन्शियलचा रिझल्ट खूप चांगला येतो. कारण का फुल टाइम राहिलाच असतं ना तुम्ही माझ्यासोबत. मी राहतो पोरांसोबत. ओके ओके सर. तुम्ही जे जेवता तेच मी जेवतो. तुम्ही जे जिथं झोपता तिकडेच मी झोपतो. असं नाही की माझ्यासाठी हॉटेलवर बुक केलंय मी तिकडे जाऊन, असं नाही. पहाटे 3-3 पर्यंत वर्कआउट करतात पोरं माझी. म्हणून ती पोरं जवळजवळ 5-5.5 करोडच्या पिक्चर मध्ये त्या पोरांना लीड केले दिप्यानं. येस येस. त्याच्या पिक्चर. थँक्यू सर. थँक्यू. Yes. चालेल, अजून कोणाला काय बोलायचं आहे? थांबू शकतो. आजची 1 मीटिंग. हॅलो सर. हा सर मला पर्सनली येऊन जरा भेटायचं आहे तुम्हाला. भेट हे बघ कधी येऊ भेटायला? 7 नंतर की 7 तारखेला. 7 नंतर ये. 7 नंतर मी कोल्हापूरच्या ऑफिसला असेल, तुला जवळ पडेल ते. हॅलो. 7 तारखेनंतर कोल्हापूरच्या ऑफिसला असेल मी. 7 आपले हे मी 7 मे नंतर कोल्हापूरच्या ऑफिसला असेल मी. हॅलो. बोला. हॅलो. हा 7 तारीख सर या आपले परवा दिवशी पासून ना. 7 ला ये, 7 नंतर ये. हा चालतंय. तर येताना मी कॉल करून येतो सर. हा कॉल उचलला ना तर मेसेज टाक. हा बोला. हा विश्वंभर चालतंय. बोला. हा हॅलो. हा बोला. हॅलो. येतोय हा मला. सर, विश्वंभर सरोदे बोलतोय. येस विश्वंभर बोल. तर सर, मला ते कोल्हापूर बॅचला जर समजा जर ते रजिस्ट्रेशन वगैरे करायचं असेल तर ते कधी करावं लागेल? चालूच आहेत रजिस्ट्रेशन. चालू बॅच कधी चालू होणार ती? बॅच तारखा उद्या परवा डिक्लेअर होतील त्याच्या 2 दिवसात. तर तर एक सर पुण्याची ही बॅच जून कंटिन्यू लागेल. हो. त्या दृष्टीने तारखा त्या क्लॅश नाही व्हायला पाहिजेत दोन्ही बॅचच्या. बघणं सुरू आहे. तरी एकंदरीत सर जून महिन्यात होतील बॅच चालू का आता लगेच चालू? नाही. वर्षात एकच बॅच घेतो. हा, ही बॅच जी चालू होणार आहे रजिस्ट्रेशन केल्यानंतर ही कधी होईल चालू? लगेच चालू होणार. 5-6 दिवसात बॅच लगेच चालू चालू? होतील. हो आता वेळच नाही आपल्याला. कारण या ठीक आहे सर, तुम्हाला मेच्या आत बॅचेस संपवून तुम्हाला ऑन फ्लोर शूटिंगला न्यायचं आहे. हो असं आहे. ठीक आहे परत सर, पाऊस तुम्हाला चालू कॉन्टॅक्ट पुढे करायचं. पाऊस चालू होतो ना, पावसाच्या आधी एक शेड्यूल तर झालं पाहिजे शूटिंग, असं टार्गेट आहे आमचं.
सर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा असेल तर कोणत्या नंबरवर करायला लागेल? तुम्हाला ज्या नंबरवर मेसेज येतात ना हो. व्हॉट्सअपला, तो कंपनी नंबर आहे, त्याला कनेक्ट व्हा हो. ना तुम्ही. काही तुमचा डाऊट असेल तर त्या नंबरवर शेअर करा, उत्तर मिळणार. नाही सर, रजिस्ट्रेशनच करायचंय डायरेक्ट. सर, तुम्ही सर, असाल का त्या नंबर? हो, त्या नंबरवर तुम्हाला हॅलो? डिटेल्स पाठवतो, कंपनी अकाउंट. आणि रजिस्ट्रेशन करताना कंपनी अकाउंटलाच करायचं, म्हणजे तुमच्याकडून कंपनीला हा. पेमेंट गेल्याचं प्रूफ राहतं तुमच्याकडे, हे लक्षात घ्या. हो. सर तुमचा पर्सनल नंबर मिळेल का? नंबर टाकतो मी तुला. चल ठीक आहे. सर हे बॅचेस मध्ये 10 सीट आहेत म्हटलंय. हो, तर रजिस्ट्रेशन समजा आपण जास्त याच्यामध्ये झालं समजा, तर मग त्याचं कसं होईल सर? हे बघा कसं आमचं लिमिट कसं राहतं, जो फर्स्ट येतो त्याला आपण हा. प्रेफरन्स देतो. आम्हाला पण थांबणारा हा, हा. वेळ नसतो ना, कारण बॅच काढून त्या पोरांना शूटिंगला आपल्याला जोडायचं असतं. आणि आता पुढे कसं बिलकुल बिलकुल. पावसाळ्याचे दिवस आहेत, माझ्याकडे तो वेळ नाहीये. मला जूनच्या आत हा, हा, किमान हा. एक शेड्यूल तरी लागलं पाहिजे, किमान एक शेड्यूल झालं पाहिजे. हा. तर हे टार्गेट राहतं. त्यामुळे हा. 10 लॉक झाले की फटाकन बॅच लावून टाकणार, वेळच नाही घालू. नाही सर, रजिस्ट्रेशन समजा 20 जर कॅन्डिडेट झाले समजा, तर 10 कॅन्डिडेट बॅचमध्ये घेणार ना. हो 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 हो, तर मग 10 चे नंतर कसं होईल सर ते 10 लोकांचं, असं म्हणतात त्यांची वेगळी बॅच होईल ना, वेगळी होईल. त्यांची बॅच वेगळी अच्छा होईल अच्छा. ना. ती बॅच वेगळी, पण एका बॅच मध्ये हा, 10. मी म्हटलं 10 तुम्ही घेताय बाकी ते. नाही 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 नाही. हा. समजा 20 झाले, 22 झाले, त्यांची बॅच वेगळी होती. वेगवेगळं कारण होईल. माझं अच्छा अच्छा कसं आहे अच्छा. माहिती आहे का, लिमिटेड पोर असली ना, मला प्रॅक्टिस चांगलं घेता येतं आणि प्रत्येकाला बिलकुल वैयक्तिक बिलकुल बरोबर आहे. वेळ देता येतो. प्रत्येकाला वेळ देतो. बिलकुल म्हणजे बिलकुल. आता इकडे आता ही माझ्याकडे आता ही मुलगी आहे बघा, कनेक्ट सरिता कांबळे म्हणून. त्या हा, पोरगीला तुम्ही हा, विचारा, ती हा. सांगेल. एक तास एका पोरावर हा. देतो मी कंटिन्यू, हो एकट्या का? एकट्याला उभा बढिया करतो. बढिया. कारण त्याशिवाय होत नाही सर, हा प्रॅक्टिसचा गेम आहे सगळा. नाही हो सर, बरोबर आहे. तुमच्याकडून बरोबर आहे वैयक्तिक सर. तुमच्या सोबत मी उभा राहून, तुम्हाला माझ्या सोबत उभा करून, माझ्यासोबत बसवून तुम्हाला ते करून घ्यावं लागतं. त्यावेळी ते होते. मग अच्छा. ठीक आहे, अशी जादूची कांडी तर नाही माझ्याकडे की घड्याळ मिस्टर इंडिया सारखं फिरवलं मी तुमच्यात शिरलो. नाही नाही सर, त्यामुळे मेहनत केल्याशिवाय ते जमणार नाही. आणि ती मेहनत करण्याची सवय तुम्हाला लागते इथं. आणि कशी मेहनत करायची बिलकुल हे बघा, 2 प्रकार आहेत मेहनतीचे, एक डॉंकी वर्क आणि एक स्मार्ट वर्क. आपल्याला स्मार्ट वर्क हा. करायचं आहे. गाडवी काम करून आपण सक्सेस नाही होऊ शकत. त्यामुळे स्मार्ट वर्क सिनेमा लाईनचं कसं करायचं हे आपण पूर्ण शिकतोय. बिलकुल बरोबर आहे सर. ऍक्टिंग स्किल नसेल तर, हा, ऍक्टिंग स्किल काही नसेल तर, काही आले नसेल, तर? कधी केलंच नसेल तर, हा. केलंच नसेल तरच इथं यायचं आहे, म्हणून तर हा वर्कशॉप आयोजित केलाय. केलंच नसेल तर ते तुमच्यात घडवण्यासाठीच वर्कशॉप आहे हा, प्रशांत. डोंट वरी, तुम्ही पूर्ण 100% तुम्हाला स्वतःमध्ये चेंजेस जाणवतील आणि तुम्ही जबरदस्त लेवलवर तयार व्हाल, थोडी खात्री तुम्हाला देतो. आणि सगळ्यात महत्वाची खात्री तुमच्यासाठी अशी की तुम्ही फसले जाणार नाही, एवढं गॅरंटेड तुम्हाला सांगतो. आणि ज्यांना वाटतंय त्यांनी 500 रुपये स्टॅम्प पेपर घेऊन या, माझ्याकडून लिहून घ्या, काही अडचण नाही. तुम्ही लिहून घ्या, मी नाही आज म्हणत, करून घेतो सर. काही अडचण नाही. तर तुम्ही रजिस्ट्रेशन करा, बॅच कनेक्ट करा, तुम्हाला निश्चित फरक जाणवेल आपल्यामध्ये इतरांमध्ये, आणि तुम्ही स्वतः बोलाल शेवटच्या दिवशी. कारण का हा ओके. कसं आहे माहिती आहे का, समाधीचा पार्ट आहे. आपल्याला कुठल्याही क्षेत्रात सक्सेस मिळवायचं असेल ना, तर समाधी लावावी लागते त्याच्यासोबत. जसे ऍक्टिंग सोबत तुम्हाला ना एकरूप व्हावं लागेल, साधना करावी लागेल त्याची, आणि ती साधनाशी घरी राहून नाही होत, हे समजून घ्या. पोटतिडकीनं सांगतोय तुम्हाला, रिझल्ट तुम्हाला दिसेल 10व्या दिवशी. आशिष जर म्हटला ना 10व्या दिवशी सर मला नाही योग्य वाटलं, पूर्ण फी परत घ्यायची. हे मी ऑन रेकॉर्ड सांगतोय मीटिंग मध्ये. मीटिंग रेकॉर्डेड मीटिंग आहे, ऑन रेकॉर्ड मी मीटिंग मध्ये सांगतोय तुम्हाला. आणि म्हणून तर मेसेज मध्ये पण आम्ही डायरेक्ट टाकतोय बघा, काम नाही मिळालेच पूर्ण फी परत. एवढं धाडस नाही कोण करत टाकण्याचं, एवढं माझ्यात कॅपॅसिटी आहे म्हणून मी ते टाकतो, बाकी काय. आणि प्रश्नच येत नाही, तुम्हाला एज्युकेशन त्या लेवलचं, खतरनाक लेवलचं दिलं जात आहे. आणि हा पूर्ण पॅटर्न जो आहे, हा पूर्ण सिनेमाचा सिनेमॅटिक पॅटर्न आहे. मला पोरांना ड्रामासाठी घडवायचंच नाहीये मुळात, मला सिनेमासाठीच पोरं तयार करायचे, माझं टार्गेटच ते. पण मी अकॅडमी, सिनेमॅटिक अकॅडमी काढताना सिनेमाचाच विषय इकडे पूर्ण फॉलो करतोय. बिंदास या तुम्ही, काही अडचण नाही, तुम्ही फसले जाणार नाही, एवढं तुम्हाला नटराजाला स्मरून तुम्हाला सांगतो. त्याच्या पलीकडे मी काही सांगू शकत. ओके, छान वाटलं तुमच्याशी बोलून.
अजून बरंचसंच आहे जे आपण वर्कशॉपमध्ये सगळं घेऊ विथ प्रॅक्टिकल. आणि सगळं सिनेमाच्या इक्विपमेंट वरतीच तुमचं सगळं प्रॅक्टिस होतं. असं नाही की लग्नातले कॅमेरा आणल्यात आणि तुम्हाला शिकवतोय, असलं होत नाही. सिनेमाच्याच कॅमेऱ्यांवर तुमचं प्रॅक्टिकल होईल. फ्रेम टू फ्रेम, अँगल टू अँगल सगळ्या गोष्टी तुम्हाला तशा शिकवल्या जातील त्या इक्विपमेंट सहित. लाईट सेन्स पासून सगळं टेक्निकल पार्ट, काही अडचण नाही. ओके, थँक्यू. कॅमेऱ्याच्या पण शिकवणार का सर थोडं बहुत? हा, कॅमेऱ्याबद्दल पण माहिती देणार का? कॅमेऱ्याबद्दल बेसिक माहिती येणारच ना तुम्हाला कॅमेऱ्याबद्दल. हो सर, हो सर. ऍक्टरसाठी ज्या Great, गोष्टी sir, it was- ऍक्टर्ससाठी ज्या गोष्टी लागतात कॅमेऱ्याच्या त्या सगळ्या तुम्हाला. मग आता बिलकुल. कॅमेरामन बरोबर. बनवण्याची अकॅडमी नाही माझी, ऍक्टर बनवण्याची नाही नाही academy. बरोबर. हो, हो, सर. नाही, काही अडचण नाही. बिलकुल सर, तशा- प्रयत्न करू मी Yes, sir. त्यासाठी. नक्की या, वेलकम आहे तुमचं. आणि येतात माझ्याकडे खूप, म्हणजे एमपी पासून लोक येतात माझ्याकडे, त्यांचे मराठी हो बोलतात. सर. आणि या तुम्ही वातावरण बघा, तुम्हाला नक्की आवडेल. आणि चांगल्या पद्धतीने कनेक्ट करा. रजिस्ट्रेशन करून घ्या. रजिस्ट्रेशन चालू आहेत आपली कोल्हापूर बॅच, पुणे हा. बॅचची. करून घ्या रजिस्ट्रेशन, काही अडचण नाही. काही डाऊट मला असेल तर कोल्हापूरचं पाहिजे तर कोल्हापूरच करून घेतो मी. हो, करून घ्या, करून घ्या. कोल्हापूरची फी पण कमी आहे इतरांच्या तुलनेत, इतर बॅचेस पैकी. रेसिडेन्शियल बॅच आहे, करून घ्या. ओके. जास्तीत जास्त वर्कआउट तुम्हाला चांगला. आणि ऑलरेडी आता पुणे बॅच जरी केली तर शूटला तुम्हाला कोल्हापूरला यावं लागणार आहे, कारण प्रोजेक्ट कोल्हापूरला शूट होणार आहे. लोकेशन हो. इकडची लॉक झाली, लॉक आहेत लोकेशन. त्यामुळे तुम्ही तशा पद्धतीने वर्कआउट करा, काही अडचण नाही. जसं जसं तुम्हाला सोपं पडेल जिथं तसं करा. हा, थँक्यू. सगळ्यांशी भेटून ओके छान सर, वाटलं. ओके खूप सर. खूप ओके, धन्यवाद नमस्कार. सगळ्यांना. धन्यवाद धन्यवाद हॅलो. सगळ्यांना. खूप छान वाटलं. हॅलो थँक्यू सर. थँक्यू थँक्यू थँक्यू. हा प्रकाश, हॅलो. थँक्यू सर, थँक्यू थँक्यू रेखाताई, खूप छान वाटलं. थँक्यू. सर प्लीज कॉल करा. नक्की नक्की ताई, नक्की. हॅलो सर, माझा एक क्वेश्चन होता. हा, बोला, कोण बोलतोय? मी बोलतोय साहेब. हॅलो. प्रकाश. हॅलो. हा, बोला हॅलो. बोला बोला बोला. खूप म्हणजे इन्फॉर्मेशन दिली ना सर, येस येस येस, खूप आवडली सर. थँक्यू कारण की थँक्यू. आतापर्यंत खूप सेमिनार केले सर, परंतु अशी माहिती कुठेच भेटली नाही सर. थँक्यू थँक्यू. आणि मला ह्या करिअर मध्ये खूप इंटरेस्ट आहे सर, आणि करिअर करायचंय. येस, नक्की. म्हणून तर पहिलंच वाक्य मागे सुरुवातीला सांगितलं मी 1 तासापूर्वी, ज्यांना करिअर करायचंय त्यांच्यासाठी वर्कशॉप आहे. त्यांना हाऊस करायचे त्यांच्यासाठी वर्कशॉप नाही. कारण करिअर करण्यासाठीच आपण इथं धडपडून यायचं एकत्र, आणि त्याच लोकांना घेऊन आपल्याला पुढे जायचंय. म्हणून तर 10चं लिमिट का ठेवलंय नाही सर, अशी इथून माझी बोला प्रकाश. बरोबर सर, त्याच्यामुळे काही गोष्टी लक्षात आल्या, त्याच्यामुळे 10चं जे लिमिट, आणि इथून पुढे तुम्ही हे बघा, माझ्याशी कनेक्ट व्हा, न व्हा, पण कुठेही फसू नका. त्याच्यावरूनच काही गोष्टी लक्षात आल्या आमच्या. कुठेही फसू नका. चांगल्या लोकांसोबत काम करा. काम आणि नसलं तर घरी फसलं नाही झोपा. ते- काम नसलं तर घरी झोपायचं. खूप कुठे कनेक्ट पाहिजे सर. कुणाच्याही हलकट लोकांच्या नादाला लागायचं नाही. आणि एकदा नक्की तुम्ही येऊन जा, भेटून जा, काही अडचण नाही. वर्कशॉप तुम्ही जॉईन निश्चित करा. तुम्हाला 100% फरक जाणवेल. काम नाही भेटलं तर पैसे परत देऊच, तो पार्ट वेगळा आहे. पण तुम्हाला जर आवडलं नाही तर 11व्या दिवशीच पैसे घेऊन जायचे माझे, 100% सांगतो. पण तुम्ही फक्त मला तुमचे ते 10-12 दिवस जे काही देणार आहे ते 10-12 दिवस माझे असतील बरं का. हा वर्कशॉप तशा लोकांसाठी आहे. त्यात तुमचं नाही, माझ्या पिलूला फोन करतो, माझ्या जानू सोबत मला बोलायचं आहे, माझ्या बाबूशिवाय मला चैन पडत नाही, अशा लोकांसाठी वर्कशॉप नाही. ते 15 दिवसाचे जे तास आहेत ते माझे असतील. त्यामध्ये मी ठरवेल तुमच्यासोबत काय कसं वर्कआउट करायचं. तेवढी मेहनत तुम्ही मला द्या, बाकी मी बघतो. तुमच्या करिअरचं टेन्शन सोडा, मी माझ्या लेवलला तुम्हाला आणण्याचा प्रयत्न 100% करतो. फक्त कष्ट घेण्याची तयारी तुम्ही ठेवा. मी राबायला तुमच्यासाठी तयार आहे, 100% सांगतो. मी राबायला तयार आहे तुमच्यासाठी. हा, बोला 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 बोला. हा, बोला. करा ना, तुम्ही रजिस्ट्रेशन करून घ्या. मला मेसेज पण आले असतील रजिस्ट्रेशनचे वगैरे. बँक अकाउंट नंबर वगैरे, कंपनीचा बँक अकाउंट नंबर आहे तो, कंपनी अकाउंटलाच ठेवा, म्हणजे तुमच्याकडे पण प्रूफ राहतो आम्ही कंपनीला पैसे भरल्याचा.
असं आहे. आणि कॅश कुणालाही द्यायची नाही, अकाउंट टू अकाउंट ट्रान्सफर करायचे पैसे कधी करताना लक्षात घ्या. प्रूफ राहतो आपल्याकडे, या कंपनीला दिले, यांना दिले, आणि आम्ही कॅश घेत पण नाही. ज्याला फसवायचं आहे ना तो कॅश घेतो. समजून पैसे ज्यांना प्रॉब्लेम आहे त्यांना इन्स्टॉलमेंट करून देऊ आपण, पण ज्यांना खरोखर प्रॉब्लेम आहे त्यांना, चालेल. ज्यांची खरोखर कॅपॅसिटी आहे त्यांनी वन टाइम भरा, त्यात फार मोठी अमाऊंट नाहीये. किती अमाऊंट आहे? कोल्हापूर बॅच सांगितले, कोल्हापूर बॅच 15,000, 1,000 रुपये Okay. रजिस्ट्रेशनचे, आणि पुणे बॅच Okay. 20,000, मुंबई बॅच 20,000, 1,000 रुपये रजिस्ट्रेशन. रजिस्ट्रेशन मध्ये काय काय Okay. असतं, तुमचं कायमस्वरूपी कंपनी रजिस्ट्रेशन बनतं, कंपनीचा आयडी बनतो तुमचा एक स्पेशली, असं आहे. आणि कायमस्वरूपी तुमचे एक म्हणजे लॉंग लाईफ तुमची मेंबरशिप बनते कंपनी. ओके सर. रजिस्ट्रेशन फी 1,000 रुपये. ओके सर, थँक्यू सो मच. ओके, थँक्यू. चला सरजी, यावर्षी रजिस्ट्रेशन केलं समजा, हा, न समजा आपण ऍडमिशन नाही केलं समजा, तर पुढच्या वेळी करता येते का सर? येईल की करता, पण तुम्ही म्हणजे या, रजिस्ट्रेशन होऊन जाते आपलं. तुम्ही यावर्षी या, नक्की भेटू आपण. मी वाट बघतो. ओके ओके सर. कुठे राहता ओके तुम्ही? सर. कुठे राहता गडचिरोलीला? नक्की या, चालेल. हॅलो 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 हा विठ्ठल, हा सर, मला रजिस्ट्रेशन संदर्भात मी विचारतोय. रजिस्ट्रेशन कारण मला मी तुम्हाला बोलले बघा एक्झाम विषयी, हो. तर मग कोल्हापूरसाठी मी रजिस्ट्रेशन करू का नको नाही? एक्झामचा तुझा विषय आहे ना? हो. रजिस्ट्रेशन करा ना तुम्ही. रजिस्ट्रेशन करायला काय अडचण नाही, डेट फिक्स होऊन जाते तुमची. सेट फिक्स होईल, पण मला म्हणजे नंतर मला ते बॅचेस मिळणार ना नंतर मे महिन्यात? बॅच मिळणार ना तुला, 100% मिळणार. Batch मे मिळणार. महिन्यात, कारण मला वाटतं बहुतेक मे महिन्यात मला जमणार नाही, मग जूनमध्येच माझं बॅचेस अच्छा. कारण माझी मे महिन्यात एक्झाम आहे. माझा फुल मे महिना माझा एक्झाम मध्ये आहे. ओके. नाही, तुझ्या त्या प्रश्नावरती ना आपण विठ्ठल मार्ग काढू, आणि तारखा कशा मॅनेज होत आहेत या ते मी तुला क्लिअरली सांगतो. होत असेल तर, नसेल होत तर तेही मला डेट क्लिअरली. किती? त्या डेट आमच्या उद्या परवा 2 दिवसात लॉक होत आहेत. पण पुण्याची ही बॅच आहे ना कनेक्टेड, त्यामुळे ते क्लॅश व्हायला नाही पाहिजेत. दोन्ही विद्यार्थ्यांना वेळ देता आला पाहिजे व्यवस्थित, त्या दृष्टीने. ह्या विषयावर मी तुम्हाला कधी कॉल करतो? रात्री कर ना 8 नंतर. 8 कारण नंतर 7 वाजता एक परत माझे वेबिनार आहे 7 वाजता. 7चा वेबिनार 1 तास चालेल माझा 8 पर्यंत. 8:30 नंतर कर. मंडेला केलं तुझं का उद्या? चालेल. मंडे No problem. चालेल. ओके, चालेल. थँक्यू सर. थँक्यू. सगळ्यांना खूप धन्यवाद. सगळ्यांनी कनेक्ट झालात तुम्ही, छान रिस्पॉन्स दिला तुम्ही, त्याबद्दल. काही चुकलं असेल माझ्याकडून सांगण्यामध्ये, बोलण्यामध्ये, तर तुमची माफी मागतो. आणि आजचा हा सेमिनार आपण थांबवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करू. 1.5 तास आपण बोलतोय आजच्या. तर बोलायला भरपूर आहे, कारण का आपण सगळंच जर आपण इथे बोलत बसलो तर त्याची मजा नाही राहत. सगळ्यात महत्वाची गोष्ट, ह्या बेसिक गोष्टी ज्या तुम्हाला सांगितल्या ह्या फार इम्पॉर्टंट. शांत आज रात्री डोक्यात विचार करून हे करा. आणि करिअर करायचं असेल ना तर एक पंच मारायची तयारी ठेवा. जोपर्यंत तुम्ही पंच मारणार नाही तोपर्यंत क्रांती घडणार नाही. परिस्थिती वगैरे ह्या गोष्टी मॅटर करत नाहीत, ज्याचं ध्येय क्लिअर आहे त्याला. हे लक्षात घ्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या समोर सुद्धा परिस्थिती होती, शिवाजी महाराजांच्या समोर सुद्धा परिस्थिती होती, शाहू यांच्या समोर सुद्धा परिस्थिती होती, प्रत्येक भगतसिंगांसमोर सुद्धा परिस्थिती होती. पण त्या परिस्थितीची कधीही खंत बाळगत बसले नाही ते लोक, म्हणून त्या लोकांचं नाव चंद्र सूर्य आहे तोपर्यंत आहे. तुम्हाला मोठं व्हायचं असेल, तुम्हाला पडद्यावरती यायचं असेल, तुम्हाला पोस्टरवरती यायचं असेल, तर परिस्थितीची तमा बाळगू नका. परिस्थितीच्या छाताडावर पाय देऊन उभं राहण्याची क्षमता स्वतःमध्ये आणा. मार्ग निघतात, मार्ग शोधा, मार्ग निघतात. तुम्ही या एकदा, आपण मार्ग काढू, काही अडचण नाही. मला जेवढं सहकार्य तुम्हाला करेल, पैसा फी डझंट मॅटर, बाजूला ठेवा 2 मिनिटं, पण तुम्हाला खरोखर करायचं आहे, बिंदास या, भेटा, आपण डिस्कस करू, मार्ग काढू, काही अडचण नाही. ओके. थँक्यू. ओके सर, नमस्कार. ओके.